आजच्या दिवाळीच्या ब्रेक नंतर आपली ही पहिलीच मीटिंग. एक आठवड्याची आपल्याला सुट्टी होती. आय थिंक एव्हरीबडी इज रिज्युनेटेड आफ्टर द दिवाळी फराळ आणखीन सगळं गोडगाव खाऊन. तर आजचा आपला जो प्रोग्राम आहे तो इंटरनलच आहे. आपलेच क्लबचे सभासद आज आपले एक्सपिरियन्सेस आणि त्यांचं पर्स्पेक्टिव्ह अबाउट करोना, लॉकडाऊन या विषयावरती सर्वजण बोलणार आहेत. तर बिफोर going to the main program, let us do some Rotary business. First, we will celebrate birthdays and anniversaries. So, over to you, Ravi Kiran. Thank you, Sharad. Screen share करतोयस? Yes, go ahead. Please go ahead. Go ahead. नाही, अजून काही दिसत तर तिथे काही नाहीये. नाही, go ahead. You please go ahead. अच्छा. 24 तारखेला प्रदीप दुरुपकर आणि अजय गोडबोले यांचा वाढदिवस आहे आणि 27 तारखेला हेमाताई गोडसेंचा वाढदिवस आहे. रोटरी क्लब शिवाजीनगर तर्फे सगळ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. आता लग्नाचे वाढदिवस 23 तारखेला म्हणजे आज पराग आणि पल्लवी कापरे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि 29 तारखेला विनय आणि दीपा साठे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. दोन्ही कपल्सना क्लब तर्फे वेडिंग अॅनिव्हर्सरी निमित्त हार्दिक शुभेच्छा. Thank you. Over to you, Sharad. Thank you, Ravi Kiran. Now some congratulations messages. Congratulations PDG Deepak. PDG Deepakने आपल्याला जॉईंट मीटिंगमध्ये जे टॉक दिलं होतं, मला भेटलेली प्रभावशाली माणसं, हे सर्व रोटरी परिवारामध्ये आणखीन रोटरी परिवाराच्या बाहेर सुद्धा फार लोकांना आवडतंय. आणि दीपकनी ब्राह्मण महासंघ कोथरूडमध्ये मला भेटलेली प्रभावशाली माणसं याच्याबद्दल त्यांनी परत टॉक दिलं आणि ही हॅज रिसिव्ड व्हेरी रेव रिव्ह्यूज फॉर हिज टॉक. सो कॉंग्रॅच्युलेशन्स PDG Deepak. नेक्स्ट इज
our own Ujjwal, he had written an article अर्थविश्व करोना नंतरचे, आणि त्याचं आर्टिकल मनी सकाळमध्ये पब्लिश झालं. त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स उज्ज्वल. आपलाच ॲनेट कार्तिक गोखले, he has stood in top 5 in Pune district in the 12th standard HSC examination held in 2020, and this is certified by the Education Board, Higher Education Government of Maharashtra. This makes him eligible for this to apply for the scholarship to fund his higher education. Karthik, we are very proud of you and wish you all the best in your future endeavors and career. तसंच congratulations First Lady Bharti. She had delivered 2 lectures on intellectual property. One was for the Zoology Association of Modern College of Pune, and the second lecture, which was in the management insights of intellectual property, she gave this lecture at AISS MS Management Institute Pune. Both the talks were very appreciated. Congratulations First Lady Bharti. So आजचा आपला जो अजेंडा आहे तो बेसिकली we are going to demonstrate how we are going to conduct elections to the nomination committee. आता सध्या आपण ऐकू येते ना, सध्या आपण भेटू शकत नाहीये, त्यामुळं आपली फिजिकल मीटिंग होणार नाहीये नॉमिनेशन कमिटी इलेक्शनच्यासाठी. तर पुढच्या आठवड्यात 30 तारखेला आपण नॉमिनेशन कमिटीचं इलेक्शन कंडक्ट करणार आहोत, आणि ते सुद्धा ऑनलाईन व्हर्च्युअल मोडमध्ये करणार आहोत. तर नाउ आय रिक्वेस्ट कन्व्हीनर ऑफ द नॉमिनेशन कमिटी इलेक्शन, यशवंतराव, टू टेक ओव्हर अँड एक्सप्लेन द प्रोसिजर. ओव्हर टू यू, यशवंतराव. यशवंतराव, माईक ऑफ आहे त्यांचा. माईक ऑफ आहे. माईक ऑन करा आणि कॅमेरा पण ऑन करा. कॅमेरा ऑन. हा, ठीक आहे. आता सर्वांना नमस्कार. लॉकडाऊन सर्वच गोष्टी बदलल्या. आपल्या क्लबची नॉमिनेट कमिटी इलेक्शन कशी घ्यायची हा मोठा प्रश्न पडला होता. अशा वेळी IT सोल्युशन सॉफ्टवेअर कंपनीचे डायरेक्टर आणि आपल्याला घेऊन ऑनलाईन इलेक्शनचं एक सॉफ्टवेअर बनवलं आहे. पुन्हा संजीवचे सॉफ्टवेअर वापरून यशस्वीपणे पार पडली. आपल्या क्लबची नॉमिनेशन कमिटी संजीवचे सॉफ्टवेअर वापरून ऑनलाईन इलेक्शन प्रोसेस चा डेमो आपल्याला देईल. ओव्हर टू संजीव. ओके. आपल्याला प्रोग्राम एक 5 ते 7 मिनिटात चालू करायचा आहे. तो या प्लीज गो अहेड. 5 मिनिटात करतो मी. शेअर स्क्रीन करतो. आहे ना? या यू कॅन गो अहेड. तर सगळ्यांना माझा स्क्रीन दिसतोय? हो, दिसतोय. हो, दिसतोय. तर हे आपण जे ऑनलाईन इलेक्शन घेतोय याचे 2 सिंपल 2 स्टेप्स ठेवलेले आहेत आपण. तर उद्या म्हणजे ज्या दिवशी आपल्याला नेक्स्ट मंडेला इलेक्शन घ्यायचंय त्या दिवशी असं झूम मीटिंगला वोटिंग करण्यासाठी लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्याबरोबर मी अटेंडन्स फॉर्मची लिंक शेअर करणार आहे चॅटमध्ये याच्यामध्ये. तर पाहिजे तर मी आता शेअर करतो म्हणजे तुम्हाला अंदाज जर घ्यायचा, कारण हे सॅम्पलच आहे तर त्यांनी काही फरक पडणार नाही. किंवा मी आधी तुम्हाला याच्यावर दाखवतो. तर तुमच्या चॅट विंडो मध्ये अशी एक लिंक येईल आणि ऍक्च्युली शरद नेहमीच अटेंडन्सची लिंक पाठवतच, त्याच्यामुळे तुम्हाला ते माहितच आहे, ते सेम आहे. तर अशी अटेंडन्स फॉर्मची लिंक तुम्हाला चॅट विंडो मध्ये दिसेल. दिसतेत का सगळ्यांना? हो, दिसली. हा, दिसते. हा, तर ही लिंक दिसल्या तुम्हाला चॅट मध्ये आल्यानंतर म्हणजे ऍक्च्युली
इलेक्शन कमिटी आधी सगळ्यांना चेक करतील, म्हणजे सगळे लॉग इन झाले आहेत की नाही वगैरे. ते लॉग इन झाल्यानंतर ते मला गो हेड म्हणतील की ही अटेंडन्स लिंक शेअर करा. मग मी ही शेअर करेल. ही अटेंडन्स लिंक दिसल्याबरोबर तुम्ही आपला अटेंडन्स मार्क करायचा. हा अटेंडन्स मार्क करणं एकदम सिंपल आहे. हा असा फॉर्म आहे, दिसतोय ना? हो हो. तर याच्यावर फक्त तुमचं नाव सिलेक्ट करायचं आणि सबमिट करायचं. एवढंच. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमचा अटेंडन्स मार्क करू शकाल याच्यामध्ये. तर तुम्ही अटेंडन्स मार्क केला की ही लिस्टमध्ये इथे अटेंडन्स लगेच दिसत जाईल असं ते सगळं याच्यामध्ये. तर जेवढे लोक झूम मीटिंग मध्ये आहे, त्यांची नावं इथे अटेंडन्स लिस्टमध्ये दिसायला लागतील की त्यांनी अटेंडन्स आपला मार्क केलेला आहे. त्याच्यानंतर इलेक्शन कमिटी आणि माझा रोल फक्त टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून आहे. तर मग ते कन्फर्मेशन आम्ही घेऊ. मला देतील यशवंतराव आणि प्रेसिडेंट की सगळ्यांनी आपलं अटेंडन्स रजिस्टर केलेलं आहे. त्याच्यानंतर सिमिलरली मी लगेच ही वोटिंग फॉर्मची लिंक अशीच चार्टमध्ये शेअर करेन. सेम. मग अटेंडन्स केल्यानंतर तुम्ही परत या लिंकला क्लिक करायचं. तर ही लिंक अशी दिसेल. हा जो वोटिंग फॉर्म आहे, याला क्लिक केल्यानंतर हा असा दिसेल. तर याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव आधी सिलेक्ट करायचं, कारण की तुम्ही वोटिंग करतायत ओके. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये. तर तुम्ही तुमचं नाव सिलेक्ट करायचं याच्यामध्ये अशा पद्धतीने. आणि इथे याला जे कॅन्डिडेट असतील त्यांची नावं तुम्हाला इथे दिसतील. तर आता मी सध्या इथे असे सॅम्पल म्हणून वेगळीच नावं ठेवली आहे. तिथे ऍक्च्युअल आपले जे कॅन्डिडेट असतील फायनल, कारण काय की आम्ही एक विड्रॉ फॉर्म पण देणार आहे. जर विड्रॉ करायचे असतील तर विड्रॉ करता येतील, तर ती नावं येतील. तर याच्यामध्ये तुम्हाला 6 पर्यंत वोट सिलेक्ट करायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि असं जर तुम्ही 7वा सिलेक्ट केला तर इथे मेसेज येईल, सिलेक्ट ऍट द मोस्ट 6 वोट्स. म्हणजे तुम्ही 6च्या वर वोटिंग करूच शकणार नाही याच्यामध्ये. तर असे तुम्ही 6 वोट सिलेक्ट केले की याला सबमिट करायचं. दॅट्स ऑल. तर तुम्हाला फक्त एवढ्या 2च स्टेप्स करायच्या आहेत. एक अटेंडन्स रजिस्टर करायचंय आणि एक वोटिंग करायचंय. हे झालं की इथे दिसेल जितक्या लोकांनी अटेंडन्स रजिस्टर केलाय त्यांनी वोट दिलं का नाही, वोट दिलं का नाही, इथे असं दिसायला लागेल एक 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 असं. आणि सगळ्यांचं वोटिंग करून झालं म्हणजे साधारण 10-10 मिनिटात हे काम होऊन जातं. कारण मी आताच सेंट्रलला हे इलेक्शन घेतलं तर अक्षरशः 10-10 मिनिटात हे होऊन गेलं त्याच्यामध्ये. तर सगळ्यांचं वोटिंग झालं की मला यशवंतराव गो हेड देतील की आता वोटिंगचा फॉर्म डिसेबल करून टाक. मग त्याच्यानंतर मी वोटिंगचा फॉर्म बंद करेल आणि मग त्याच्यानंतर रिझल्ट आणि जे वोट्स असतात पण ते कोणी कोणाला दिले हे कळणार नाही. तो डेटा मी नॉमिनेशन कमिटी म्हणजे कन्व्हेनरला, प्रेसिडेंटला आणि सेक्रेटरीना पाठवून देईल आणि मग फायनल रिझल्ट ते अनाऊन्स करतील. तर अशी ही सिंपल प्रोसिजर आहे. अक्षरशः 20-25 मिनिटात कम्प्लीट होऊ शकते. आणि हा एक विड्रॉ फॉर्म आम्ही बनवलेला आहे हा असा. तर याची लिंक मी आता ऑफिशियलला शेअर करेल. तर याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव जर विड्रॉ करायचं असेल तर तुमचा ईमेल आयडी द्या आणि तुमचं नाव सिलेक्ट करा आणि सबमिट करा. तर साधारण अशी ही सिंपल प्रोसिजर राहणार आहे. संजीव, आपला जो विड्रॉलचा फॉर्म आहे हा. आज मीटिंग झाल्यानंतर आपण शेअर करणार आहोत, करेक्ट? हो हो. आणि तो पुढच्या मंडे पर्यंत ऍक्टिव्ह राहील की ज्यांना हो. विड्रॉ करायचंय. तर समजा पुढच्या सोमवारी सकाळी विड्रॉलचा फॉर्म आपण डिसेबल केला तर जेवढ्या लोकांनी विड्रॉ केलेलं आहे त्यांचं नाव ऑटोमॅटिकली इलेक्शनच्या कॅन्डिडेट्स मधनं निघून जाईल. निघून जातं ऑटोमॅटिक. तो म्हणजे पर्सनल व्हॉट्सअप मेसेज वगैरे पाठवायची काही जरूर नाही. काही गरज नाही. ओके. आणि जे फायनल मंडेला होईल ना रविवारपर्यंतच ठेवा ना. हा रविवारपर्यंतच ठेवा ना. हा, रविवारपर्यंत ठेवा.
आणि मंडेला फायनल लिस्ट पब्लिश करायची पाहिजे, तर की एवढी फायनल झाली आहे म्हणून. तसं ओके 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 संडे पर्यंत ऑन ठेवू. ओके. थँक्यू संजीव फॉर युअर सिम्पल एक्सप्लेनेशन. आणखीन तू जी ऑनलाईन 2-3 गुगल टेक्नॉलॉजी वापरून इलेक्शन प्रोसेस बनवली आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद. आणि ऑलरेडी तू 2 क्लब्समध्ये इलेक्शन कंडक्ट केलेलं आहेस आणि अजून 2 क्लबची तुला रिक्वायरमेंट आलेली आहे. उद्या ऍक्च्युली डीजींनीच ठेवलंय त्यांच्या क्लबला. ओके थँक्यू. व्हेरी गुड व्हेरी गुड. उद्या संध्याकाळी त्यांना प्रेझेंटेशन दाखवायचंय ओके. डीजींना. सो यशवंतराव काही बोलायचंय या विषयावरती? नाही बोलायचं झालंय. ओके ओके. हा, कोणाला काही क्वेश्चन असतील तर विचारू शकतात काही. संजीव, फक्त एकच विचारायचं होतं हा. की तू जे मगाशी सांगितलंस म्हणजे आपलं कॅन्डिडेट सिलेक्ट करताना आधी आपलं नाव टाका आणि मग अप टू 6 सिलेक्ट करा. हा. आणि मग तो सबमिट म्हणा. हो. मग तो जेव्हा सबमिट होईल तेव्हा तो मी कोणाला किंवा कोणी कोणाला किती वोट दिलेली आहेत हे हा. डिस्क्लोज होतं की नाही होत? नाही होत. नाही होत. ओके. नाही ओके. होत. नाही, मला वाटलं वर नाव टाकायचंय म्हणून डिस्क्लोज होतं का, एवढी शंका नाही, होती. त्याची प्रोसिजर मी अशी ठेवली आहे, मी त्या हा. सगळ्या कॉलम हिडन ठेवलेले आहेत. ओके. आणि ते म्हणजे वोटिंग झाल्याबरोबर मी अटेंडन्स लिस्ट, रिझल्ट लिस्ट हा. आणि या टाईपचं मी दाखवतो पाहिजे तो तुम्हाला याच्यामध्ये शेअर करू. नाही म्हणजे वेळ खाऊ असेल तर नको, मी आपली शंका व्यक्त केली, बाकी काही नाही. तर हा फक्त बघा, हा असा म्हणजे टाइम स्टॅम्प आणि हे कुणी याच्यामध्ये कुणी कोणाला दिलं याचं नाव नसतं. ओके ओके. बर. तर ही लिस्ट मी PDF करून कन्व्हेनरला पाठवून देतो याच्यामध्ये. काउंटिंग नाही का होत त्याच्यामध्ये? काउंटिंग ऑटोमॅटिक होतं. हा, काउंटिंग ऑटोमॅटिक आहे, सगळं ऑटोमॅटिक आहे. बरं. तर ही मी PDF फॉर्मॅट मध्ये देतो कन्व्हेनरला आणि त्याच्यामध्ये कोणी कोणाला वोट दिलं हे नसतं. बरं बरं. ओके. आणि माझ्याकडचा डेटा मी इमिजिएट डिलीट करून टाकतो प्रेसिडेंटच्या समोर बरं किंवा बरं. कन्व्हेनर कमिटीच्या समोर. आणि नितीन, एवढं म्हणजे काही नाही, मी आपलं PDF सहज विचारलं, बाकी काय PDF नाही. मध्ये पाठवलं नाही, PDF मध्ये दिला ना की तो पूर्ण ऑडिट म्हणून तुम्हाला ठेवता येतो. बरं बरं. उद्या कोणी विचारलं की हे रिझल्ट कसं आहे बा, मेसेज तर त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स असतात. ओके म्हणते. फक्त कुणी कोणाला वोट दिलं हे नसतं. चालेल. नितीन, पुढच्या सोमवारी मी अधिक माहिती देईन. इलेक्शनचे वोट्स किती द्यायचे, कसे द्यायचे हे ओके. पुढच्या सोमवारी मीटिंग सुरू होताना देईन मी. हो नाही, म्हणून मी म्हटलं की वेळ खाऊ असेल तर नको, कारण आपला अजून अजेंडा आहे. म्हणून So, thank आता you so जास्त much. बोललो नाही आपण. पुढच्या सोमवारी सगळे नियम सांगतो. चालेल. थँक्यू थँक्यू. थँक्यू. आपण आता आपल्या आजच्या प्रोग्रामकडे वळूया. आजचा आपला प्रोग्राम इंटरनल आहे आणि त्यामुळं प्रत्येकाची इंट्रोडक्शन आणखीन थँक्स गिव्हिंग वगैरे फॉर्मॅलिटी न करता आपण डायरेक्ट आता आजच्या आपल्या प्रोग्रामकडे वळूया. करोनी या प्रोग्रामचं नाव आहे आणि आपल्याच क्लबचे मेंबर्स त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर करणार आहेत. सो आय विल हँड ओव्हर दी पोडियम टू फर्स्ट लेडी भारती. ओव्हर टू यू. आणि आज आपण सगळ्यांना अनम्यूट करायची फॅसिलिटी दिलेली आहे, त्यामुळं जे कोणी बोलणार आहेत ते स्वतःला अनम्यूट करू शकतात, पण बाकीच्या लोकांना म्यूट राहण्याची विनंती आहे, सो दॅट वी डोंट हॅव एनी डिस्टर्बन्स. ओव्हर टू यू भारती. Thank you all. ऐकू येते? अनम्यूट कर. I'm on mute. ऐकू येते का? बोल. Hello. ऐकू येते? येतंय. हां बरोबर ऐकू येते. ओके. Yes, yes. Thank you, President Sharad and Program Committee for giving me this opportunity. आपल्या आजच्या करोना या प्रोग्राम मध्ये सगळ्यांचं स्वागत. गेले काही महिने आपण सगळेच जण करोनाग्रस्त झालो. लॉकडाऊन, टेक्नॉलॉजीची झटापट आणि स्वयंपूर्णता, आत्मनिर्भरता घरामध्ये असे वेगवेगळे अनुभव आपल्यापाशी आलेले आहेत. पण आपल्यापैकी काही सभासद मात्र करोनाला त्याचे खूप वेगळे फटके बसले आणि काही जण तर करोना सागरामध्ये डुबकी सुद्धा मारून आलेले आहेत. तर आज आपण अशा सभासदांचे वेगळे अनुभव जरा आपण ऐकूया. त्याचप्रमाणे क्लब मधले डॉक्टर्सही आपल्याला करोना विषयीच्या काही वेगळे पर्स्पेक्टिव्ह सांगतील.
करोनाने नुसतं आपली जीवनशैली आणि पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ बदललंय असं नाही, तर बिझनेस आणि नॉन बिझनेस ऑर्गनायझेशन्सच्या फंक्शनिंग मध्ये सुद्धा खूप बदल झालाय. आपली रोटरी सुद्धा काही त्याला अपवाद नाहीये. तर आज आपण आधी रोटरी पासूनच सुरुवात करूया. मी पीडीजी डॉक्टर दीपक यांना विनंती करते की त्यांनी करोनामुळे काय काय रोटरीमध्ये बदल झाले आणि काय होऊ घातले याची आपल्याला थोडक्यात माहिती द्यावी. ओव्हर टू यू पीडीजी डॉक्टर दीपक. दीपक हॅलो आहे दीपक आहे. हॅलो. हॅलो दीपक. हो मी हे बंद करत होते इथला मला नाही. बरं दीपकचा फोन आणि हे दोन्ही बंद आहे. आला तो आला आहे दीपक आहे. दिसतोय. हॅलो बोला. तू नको येस. हॅलो दीपक. डॉक्टर पीजीडी वेलकम. आणि रोटरीमध्ये करोनामुळे जे जे काय बदल झालेले आहेत आणि होऊ घातले त्याची जरा थोडक्यात माहिती द्यावी आम्हाला. राहू दे ठीक आहे. हे मोठं करायचं होतं. स्क्रीन करायचं होतं. हे बंद करत बरं ठीक आहे. जाऊ दे. आय एम ओके विथ दिस. दीपक बोल. ओव्हर टू यू दीपक. आता मी डीजी ऑफिस मध्येच आहे, पण इफ यू वॉन्ट वी कॅन टेक वन मेसेज फ्रॉम रश्मी ऑल्सो. शुअर. पण आजचा जो विषय आहे त्याच्यावर आपल्या क्लबनी हे मीटिंग केली, हे एक अतिशय चांगलं केलं. तर मी 2 भागात बोलतो की कोविडमुळे आपल्या सर्व लाईफस्टाईलवर पण परिणाम झाला. म्हणजे माझ्या वैयक्तिक गोष्टींमध्ये मी करिअर काउन्सिलिंग पूर्वी छंद म्हणून करत होतो, पण एक खूप जॉब लॉस आणि जॉब इन्सिक्युरिटीमुळं ती ऍक्टिव्हिटी खूप वाढली आणि करिअर काउन्सिलिंग बिकेम माय यू कॅन से सेकंड प्रोफेशनल असं काहीतरी झालं. आणि ते एक लॉकडाऊन मध्ये मे बी एक चेंज ऑफ प्रोफेशन कसं असतं तसं एक झालेलं आहे. त्यामुळं आय हॅव नाव बिकम माय क्लासिफिकेशन, यू कॅन कॉल इट एज करिअर काउन्सिलर. आणि हे झालं. दुसरं, रोटरी इंटरनॅशनलचं मला जे अपडेट मिळत असतं ते मी ग्रुपवर लगेच टाकत असतो की नवीन ज्या गोष्टी असतात. सो व्हर्च्युअलायझेशन हे जे मॉडेल आता आपण करतोय ते आता रोटरी इंटरनॅशनलने ऍक्सेप्ट केलं. फर्स्ट टाइम इंटरनॅशनल असेंब्ली गॉट कॅन्सल्ड, इंटरनॅशनल कन्व्हेन्शन गॉट कॅन्सल्ड, आणि आता तैपी कन्व्हेन्शन जे आहे त्याचं पण काय होईल माहिती नाही. सो हे मॉडेल आता अनेक क्लब्सनी आपल्याकडे अंगीकारलेलं आहे. आणि जरी परिस्थिती रुळावर आली नंतर काही महिन्यांनी, तरी व्हर्च्युअलायझेशन विल बिकम पार्ट ऑफ अवर न्यू नॉर्मल. आणि त्यामुळं पुढच्या अध्यक्ष आणि या सगळ्यांनी किमान महिन्यातनं एखाद दुसरी मीटिंग झूमवर जर लोकांना हवी असेल तर त्यांनी कॉस्ट पण कमी होते. आणि लोकांना आता हळूहळू अंगवळणी पडलेलं आहे. जे पूर्वी आपल्या क्लबमध्ये डिस्कशन व्हायचं की पुश छापायचा का ई पुश, पण आता हळूहळू आपण ई पुश हे ऍक्सेप्ट केलं. तसं हे नॉर्मल पण ऍक्सेप्ट करा. याचे अजून पण अनेक फायदे आहेत की अनेक वर्ल्ड क्लास स्पीकर्स जे त्यांच्या झोनमध्ये बोलतात त्याचे पण इन्व्हिटेशन मला जे येतात ते मी क्लबला देतो. आणि 2 दिवसापूर्वी मला शोभाराव म्हणाला की त्यांनी कोलंबोची मीटिंग अटेंड केली विथ रवींद्रन ॲज स्पीकर. तर हे बेनिफिट्स पण आहेत ह्या व्हर्च्युअलायझेशनचे. त्यामुळे हे न्यू नॉर्मल आपण एम्ब्रेस करावं. आणि नक्कीच मला असं वाटतं की ह्या पूर्ण गोष्टीचा आपण ओव्हरऑल फायदा घेऊन आपल्या वर्किंगमध्ये थोडासा बदल करावा. आणि मला नक्की खात्री वाटते की आपला क्लब हा डिजिटल क्लब हळूहळू होतोय. संजीव सारखे लोकांनी आपल्याकडे नॉमिनेशन कमिटीमध्ये पण एक चांगला ऍप डेव्हलप केलाय. सो वी विल गो अहेड अँड टेक दिस फर्दर. दिस इज द ओनली थिंग आय वॉन्ट टू से ॲट दिस मोमेंट. थँक्यू दीपक. तुला अजून थोडं विचारायचं होतं की बोला. तुझं आता हे करिअर काउन्सिलिंग आणि सारख्या मीटिंग यामुळे तुझा लोकांशी संपर्क खूप येत असतो, तर तू काय काळजी घेतोस याच्यासाठी? आणि काही एकतर माझ्या ह्या करिअर काउन्सिलिंग ऍक्टिव्हिटी ह्या नॉन फिजिकल आहेत. त्या झूमवर आणि व्हर्च्युअलच चालतात. त्यातलं फार रेअरली आय डू फिजिकल ऍक्टिव्हिटीज. आणि जर फिजिकल ऍक्टिव्हिटी करायची वेळ आली तर आपण मास्क लावणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतो. आता अनेक रोटरीचे मीटिंग्स आता फिजिकल सुरू झाल्यात. मी मागच्या महिन्यातच पनवेलला जाऊन आलो जिथे 100 लोक होते. आता पुढच्या रविवारी विट्स मध्ये मीटिंग आहे जिथे 100 लोक आहेत. पब्लिक इमेजची मीटिंग आहे. सो यू हॅव टू बी केअरफुल अबाउट इट. आणि एक
आता मी डॉक्टर नाहीये, पण आपल्या क्लबमध्ये डॉक्टर आहेत, पण काही लोकांनी मला सल्ला दिला, शिरीषशी पण मी मागच्या आठवड्यात बोललो होतो, की मी स्टीम 2 ते 3 वेळा घेतो दिवसातनं, आणि त्यांनी आतापर्यंत तोटा तर काही झाला नाही, पण काही लोकांचं म्हणणं आहे की हा जो कोविड विषाणू आहे तो नाकातून येतो, जर आपण स्टीम कंटिन्युअस 2-3 वेळा घेतली तर तो मरायची वगैरे शक्यता आहे. पण मी त्याच्यातलं तज्ञ नाही, त्यामुळे मी ह्याच्यावर काही फार डिटेल बोलत नाही. पण हे मला पर्सनल विचारलं तर मी हे केअर घेतो. थँक्यू सो मच दीपक. आणि आजच म्हणजे आता मी ज्या कामासाठी डीजी ऑफिसमध्ये आलोय की वी आर ट्राईंग टू क्रिएट सम रिलेशनशिप विथ सिरम फॉर व्हॅक्सिनेशन थ्रू रोटरी. कारण आपण सरकारवर अवलंबून झालो तर ही व्हॅक्सिन कधी मिळेल आपल्याला माहिती नाही का त्या सरकारी यंत्रणेप्रमाणे. पण आपण जर प्रायव्हेट मॉडेल डेव्हलप केलं, फास्ट ट्रॅक मॉडेल, तर समथिंग विल इमर्ज, आणि त्याच्यावर मी सध्या काम करतोय. आणि त्याचसाठी मी आज रश्मी आणि विनयशी पण बोलतोय आता या विषयावर. ते झालं तर रोटरी कोविड व्हॅक्सिन प्रोजेक्ट मे स्टार्ट व्हेरी फास्ट, आणि बघूया काय होतं. लेट्स होप फॉर द बेस्ट. थँक्यू सो मच दीपक, तू खूप छान समप केलंस आणि नवीन आशा पण जरा आमच्या मनात जागृत झालेली आहे. तू म्हणत होतास की डीजी रश्मी पण काही मेसेज देऊ शकते किंवा काय देऊ शकेल? रश्मीला मी विचारू का? तिला 1 मिनिट बोलवतो. चालेल. रश्मी आहे? Hello, DG Rashmi is joining. Can I ask her to speak now? Yes. Yeah, sure. We are very eager and Hello, good evening everyone. नमस्कार. गुड इव्हिनिंग. नमस्कार. काय कोरोना एक्सपिरियन्स, कोरोना सर्वायव्हर्स हे आहे का प्रोग्राम आहे का? वॉरियर सर्वायव्हर्स असं सगळं. So I am the best person. Yes. रश्मी, प्लीज शेअर युअर एक्सपिरियन्सेस, आणि तुला जे काय शेअर करायचं ते कोरोना आणि लॉकडाऊनच्या संदर्भात तुझे सगळे अनुभव प्लीज शेअर कर. शेअर म्हणजे ऐका, एक तर पहिली गोष्ट, मला होईल असं मला कधी वाटलंच नव्हतं. म्हणजे मी फारच बिंदास्त होते एकूणच ओव्हरऑल. आणि साधारण 1 सप्टेंबरला मला थोडंसं काहीतरी कुठला तरी माझा एक मित्र वगैरे गेला, त्यामुळे शॉक होता थोडा. त्यामुळे मला असं एकदम खूप टेम्परेचर वगैरे आलं. सो आय थॉट की काहीतरी आहे, म्हणजे किरकोळ बॉडी एक आणि हे आहे म्हणून. त्याच्यानंतर मी 3 तारखेला अँटीबायोटिक्सचा कोर्स केला, तो 5 दिवसाचा केला तो. त्याच्यानंतर 8 तारखेला मी टेस्ट केली ह्याची काय नोट्स ची केली होती कॉर्पोरेशन हॉस्पिटलमध्ये. ती टेस्ट निगेटिव्ह आली. त्या दिवशी संध्याकाळी माझ्या लक्षात आलं की हे काहीतरी जरा वेगळं आहे. तर 9 सप्टेंबरला मी सकाळी स्वॅब टेस्ट केलं, आणि आपल्या अनिल बिनिल सगळे नेहमीचे डॉक्टर्स असल्यामुळे त्यांनी सांगितलं की स्वॅब टेस्टचा रिझल्ट याच्या आधीच तुम्ही चेस्ट एक्सरे करून घ्या, त्याच्यात जर काही दिसलं तर लगेचच ऍडमिट व्हा. तर ते अगदी थोडं म्हणजे अगदी सुरुवात होती. तर ते ऍक्च्युली रिझल्ट याच्या आतच मी ऍडमिट झाले. 5 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होते 15 तारखेपर्यंत. 15 तारखेला मी घरी आले. पण विकनेस सोडला तर तसा मेजर काही मला त्रास झाला नाही, आणि ऑक्सी लेवल वगैरे काही फार हे नव्हती. म्हणजे सगळं बाकी, म्हणजे मला हे व्हेंटिलेटर वगैरे लावायला लागलं नाही, बाकी काहीच करावं लागलं नाही. घरी आल्यावर 15-1 दिवस जवळजवळ विकनेस मात्र खूपच होता. पण मला असं वाटतं की बॉडीचं एक ड्राय क्लिनिंग झाल्यासारखं झालं. सगळी ती औषधं, ऍसिडिटी, अमुक तमुक म्हणजे बिफोर कोविड मला जे काय त्रास व्हायचे, जे अस्थमा बिस्थमा, ते अजूनपर्यंत आता होत नाहीये. तर मी असं म्हणते की ते ड्राय क्लिनिंग झालं. पण दिवस वाया जातात मात्र. एक आहे की अगदी 100% असं सारखं वाटत राहतं की अरे बापरे, आपलं हे कामं राहिलेत, हे राहिले ते राहिले. पण बेस्ट पार्ट ऑफ इट म्हणजे मी सगळ्या क्लबमध्ये भाषण देताना सांगते की म्हणजे कोविड होणं ही वाईटच गोष्ट आहे, आय ऍग्री. ऍडमिट होणं ही त्याहून वाईट गोष्ट आहे हे आय ऍग्री. पण इतर कुठल्याही रोगाने ऍडमिट होण्यापेक्षा मला असं वाटतं की कोविडने होणं हे त्यातल्या त्यात दगडापेक्षा वीट मऊ. कारण की मी नेहमी सांगते की आपल्याला तुम्ही असं इमॅजिन करा की हात मोडला, पाय मोडला, डायबेटीस, कुठल्याही इतर कारणाने जर तुम्ही ऍडमिट झालात समजा, तर दुपारी चहा घेऊन जा, जेवण घेऊन जा, रात्री झोपायला कोण जाणार, त्याला रिलीव्ह करायला कोण जाणार, सकाळी परत सगळं, ही जी सगळी यंत्रणा राबवावी लागते, यातली एकही गोष्ट कोविड पेशंटसाठी करावी लागत नाही.
सो सी द ब्रायटर पार्ट ऑफ इट, की कोविडचा पेशंट आपला आपण जातो मुकाट आणि बरा होऊन घरी येतो, की घरातल्या ना, आणि मुख्य तो जो गिल्ट असतो ना, तो नाही की अरे आपल्यासाठी किती लोकांना पळापळ करावी लागते. तर ते मी आपलं त्यातल्या त्यात समाधान तेच मानून घेतलं, की मी तिथे आहे तर झोपायला कोणाला तरी बोलवा रे, सकाळी कोणाला तरी बोलवा रे, ह्यातली एकही गोष्ट करावी लागली नाही. पण विकनेस खूपच आला होता मला त्यामुळे. पण बाकी अदरवाईज म्हणजे मला असं वाटतं की मी जरा थोडी जास्तच बिनधास्त होते. म्हणजे मी बाहेर फार जात नव्हते, पण ऑफिसमध्ये कोणी आले वगैरे तर माझं सगळं मुक्तद्वार होतं ते. त्याच्यामुळे मला नसता झाला तरच नवले असं मला आता वाटतं, म्हणजे आफ्टर थॉट मध्ये. पण मी म्हणेन काळजी घ्यायला पाहिजे. मास्क आणि डिस्टन्सिंग एवढं ठेवलं तर असं मला वाटतं की काही प्रॉब्लेम नाही. आणि मी खूपच आशावादी आहे की आता सगळे जरी म्हणतात की सेकंड वेव्ह येणार, आणि मग आज तर एका डॉक्टरनी मला सांगितलं 15 डिसेंबर ते एंड ऑफ जानेवारी परत काहीतरी लॉकडाऊन वगैरे. पण मी असं म्हणते की नाही, असं काही नाहीच आहे, असं होणार नाहीये. आणि आपण सगळ्यांनी सगळी आपली विल पॉवर लावली तर तोच जाईल असं मला वाटतं. म्हणजे वॅक्सिन हा भाग वेगळा आहे पूर्ण, पण आपण म्हणायला काय हरकत आहे की सगळी काळजी घेऊया आणि सगळं हे करूया व्यवस्थित म्हणून. ओके, अजून काय? थँक्यू सो मच. आणि त्याची लायटर साईड, पॉझिटिव्ह साईड सांगितल्याबद्दल खूप छान. कारण कोविड मध्ये पॉझिटिव्ह इज निगेटिव्ह अँड निगेटिव्ह इज पॉझिटिव्ह असं झालेलं आहे. सो थँक्यू टू बोथ. मला असं वाटतं की सगळे तो कोविड झालाय म्हणजे होणार आहे ह्या कल्पनेने जी भीती असते ना, म्हणजे परवा मी खूपच छान कुठेतरी वाचलं की ज्याला झालेला आहे तो बिनधास्त असतो. आता नाही झालेला दिवसात 5 वेळा वाटतं की अरे झालाय का काय, झालाय का काय. सो मी आता म्हणते की ठीक आहे ना, चला त्यातल्या त्यात ते सुख माना दुःखात कमीत कमी. थँक्यू सो मच. दीपक दुसऱ्या मीटिंग मध्ये असल्यामुळे आपल्याला थोडंसं आवाज मला सगळ्यांचा फारच कमी येतोय. एनिवे, माझं आलं ना तुम्हाला हो, ऐकू हो. व्यवस्थित? हो हो. ओके ओके, थँक्यू सो मच. ठीक आहे मग. थँक्यू थँक्यू. तुम्ही एक्झिट. हो थँक्यू रश्मी. काय प्रश्न विचारायचा असला का दुसरा तर हरकत नाही काही. एक मला प्रश्न असा विचारायचा आहे की इतक्या क्लब मध्ये तू जातेस, इतका आता तुझा कॉन्टॅक्ट वाढतोय, तर तू आता सध्या काही स्पेशल प्रिकॉशन्स वगैरे घेतेस का? नाही, खरं म्हणजे मास्क आता काय झालं, मी खूप वाट बघत होते की सप्टेंबर पासून सगळं ओपन होईल म्हणून. मी माझ्या डीजी व्हिजिट ऑगस्टच्या सप्टेंबरवर घेतल्या. सप्टेंबर मध्ये सगळ्यात वाईट परिस्थिती होती म्हणून त्या ऑक्टोबर मध्ये घेतल्या. मग मी असं डिक्लेअर केलं शेवटी की ऑक्टोबर पासून करणार आहे. ज्यांना व्हर्च्युअल पाहिजे त्यांना व्हर्च्युअल आणि फिजिकल पाहिजे त्यांना फिजिकल. तर आता मी असं काहीतरी सोल्युशन काढायचं आहे, कारण की बरेच आपल्याकडे सिनियर लोक आहेत. तर त्याच्यामुळे मी आता तरी फिजिकली जायला सुरुवात केलेली आहे व्यवस्थित. कारण मी म्हणते आपल्याच गाडीतनं जायचं, तिथे गेल्यानंतर डिस्टन्सिंग वगैरे. आणि एक चांगली गोष्ट सांगू का, की बहुतेक क्लब माझे जे आत्ताचे होते, पहिले एक असं धरू 20-25 क्लब होते, ते 20 किंवा 25 पेक्षा कमी मेंबर्स असलेले होते. तर त्याच्यामुळे तो एक भाग होता की आपोआपच गर्दी कमीच होते. नंतर माझ्याकडे अंगणामध्ये ओपन इन्व्हिटेशन आहे की ज्यांना इथेच डीजी व्हिजिट करायचे त्यांनी इथेच करा. तर तशा 4 ते 6 डीजी व्हिजिट माझ्या अंगणातच झाल्या की ब्रेकफास्ट मीटिंग मी ऑर्गनाईज करते. त्यामुळे सगळं माझाच मोहल्ला असतो, त्यामुळे मला तशी मग भीतीचा काही प्रश्न येत नाही कुठे जाण्याचा. या आठवड्यात मात्र माझे पाताळगंगा आणि पनवेल असे 2 मोठे क्लब्स आहेत. तर आता बघूयात म्हणजे. पण मी जाणार आहे, मी फिजिकली हो सांगितलंय आणि काळजी घेऊयात असं मी त्यांना सांगितलंय. ते म्हणाले आम्ही मोठे हॉल घेतो आणि सगळं पाळतो व्यवस्थित. अशी मी लोणावळ्याची पण एक व्हिजिट केली म्हणजे. तर असं मला आता काय नाही वाटत, म्हणजे जेवढी मिनिमम रिक्वायर्ड असेल तेवढी काळजी घेतली, सॅनिटायझर वगैरे सगळं, तर ओके. व्हेरी गुड. ऍक्च्युली तुला एक सांगायचं होतं, ज्या दिवशी तुला ऍडमिट केलं त्याच दिवशी सकाळी मी तुझ्या ऑफिसमध्ये आलो होतो सगळ्या डिरेक्टरी कलेक्ट करायला. आणि मी घरी आल्यानंतर हिला म्हटलं अगं रश्मी नव्हती आणि काही कारणामुळे भेट झाली नाही. आणि संध्याकाळी मेसेज आला की रश्मी इज ऍडमिटेड अँड शी इज पॉझिटिव्ह. म्हटलं मी वाचलो. नाहीतर तुला नक्की भेटलो असतो. की कोणालाच घरात नव्हतं, म्हणजे सर्वंट्स, विनय, रिद्धी सगळे निगेटिव्ह निघाले. आणि मला सुद्धा कोणामुळे आलं इन्फेक्शन हे मला कळलं नाही शेवटपर्यंत. त्याच्यामुळे चलो, पण गुड, लकी वन. थँक्यू थँक्यू. वी आर व्हेरी हॅपी दॅट यू रिकवर्ड फास्ट. प्लेजर टू बी विथ यू. थँक्यू. आणि थँक्यू सो मच टू दीपक ॲज वेल ॲज रश्मी. चला करू एक्झिट. मी हो, तुमचे हो. आवाज मला फार कमी येतात कारण. ओके हा ओके थँक्यू थँक्यू. ओके, चलो बाय, गुड नाईट, बाय. थँक्यू. दीपकला मीटिंग होती त्यामुळे जरा थोडं शेड्यूल आपल्याला ऑर्डर बदलायला लागली आणि
तर आता आपण आपल्या इतर मेंबर्सकडे वळूया आणि काहींनी अजून इच्छा व्यक्त केली आहे त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करायची. तर वेळ मिळाला तर आपण नक्की घेऊया. लॉकडाऊन म्हणजे काय आणि सगळी अशी जी काही अनिश्चितता वगैरे होती, आपल्याला काहीच कळत नव्हतं हे नक्की काय चाललंय. त्यावेळेला गुरु आणि रोहिणी हे अमेरिकेत अडकले होते आणि त्यावेळेला त्यांची कशी मनस्थिती होती, काय त्या कुठल्या प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागत होतं, हे जरा आता आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सो गुरु, जरा तू सांगशील का की त्या काळामध्ये तुमची मनस्थिती कशी होती? नमस्कार सर्वांना. आम्ही गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इकडून गेलो. आम्ही 6 महिन्यासाठी राहण्याच्या तयारीनेच गेलो होतो. तेव्हा जाताना असा काहीच अंदाज आला नव्हता की पुढे काय वाढून ठेवलेलं आहे. तर साधारण फेब्रुवारीमध्ये समजायला लागलं होतं की ह्या चीनमधून व्हायरस येतो आहे आणि हा हळूहळू सगळीकडे पसरतोय. तरी पण आम्हाला वाटत होतं ठीक आहे, आम्ही 8 एप्रिलचं परत यायचं तिकीट होतं. फेब्रुवारी मार्च पर्यंत असं काही वाटत नव्हतं आमच्या ह्याच्यात काही बदल होईल, म्हणून आम्ही आपल्या बॅगा बिगा भरून तयार होतो की 8 एप्रिलला आपली ब्रिटिश एअरवेजची फ्लाईट आहे, त्याच्याप्रमाणे आपण परत जाऊ. पण नंतर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जेव्हा लॉकडाऊन डिक्लेअर झाला आणि सगळ्या इंटरनॅशनल फ्लाईट बंद केल्या, तेव्हा खरंच आम्हाला म्हणजे त्याची तीव्रता जाणवायला लागली की बापरे, हे काहीतरी वेगळंच आहे. आणि ब्रिटिश एअरवेज कडूनही मेल आला की तुमची फ्लाईटच कॅन्सल झालेली आहे. मग आमचा असा दुसरा प्रश्न असा आला की आमचा व्हिसा जो होता तो 13 एप्रिल पर्यंतच होता. म्हणजे आता व्हिसा संपल्यावर परत काय करायचं, हे आता आम्हाला विवंचना भेडसावायला लागली की आता व्हिसा कसा रिन्यू करायचा. मग आम्ही बरेच ऑनलाईन वगैरे सर्च केलं, मुलांनी बघितलं आणि नंतर तिथे एक आम्हाला सापडलं की ऑनलाईन तो व्हिसा रिन्यू करायचा आहे. म्हणून मग आम्ही पहिलं तो व्हिसा एक्सटेन्शनसाठी ऍप्लिकेशन केला. तेव्हा आम्ही असं वाटलं होतं की काय 1 महिन्यात आपण परत जाऊ, जास्तीत जास्त 1 महिना हे वाढेल. तर म्हणून पण म्हटलं जाऊ दे, आपली एक प्रोव्हिजन असू देत, म्हणून आपण निदान 2 महिन्याचं एक्सटेंड करूयात. म्हणून आम्ही आपल्या व्हिसाला 2 महिन्याचं एक्सटेन्शन अप्लाय केलं आणि म्हटलं आता बघू, आता परत जेव्हा एप्रिलमध्ये फ्लाईट सुरू होतील किंवा मे मध्ये तर त्या करू. म्हणून मग आम्ही बघितलं तर आणि दुसरं असं वाटलं की ब्रिटिश एअरवेजची तर फ्लाईट कॅन्सल झालीच होती, त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्या तरी देशाच्या एअरलाईनने जाण्यापेक्षा एअर इंडियाने जावं, कारण सॅन फ्रान्सिस्को दिल्ली ही डायरेक्ट फ्लाईट आहे. कारण दुसऱ्या देशाचं काही रेस्ट्रिक्शन असेल तर आम्ही मध्येच अडकू, म्हणजे धड आमच्या अमेरिकेत घरी नाही आणि इंडियात नाही. म्हणून मग विचार केला की एअर इंडियाने जावं. म्हणून मग आम्ही 9 मेची फ्लाईट आम्हाला दिसली की आहे अवेलेबल म्हणून ते वंदे भारत तेव्हा सुरू झालं होतं, काहीतरी 6 किंवा 8 मेला सुरू झालं. तर फॉर्च्युनेटली आम्हाला 9 मेचं तिकीट मिळालं. चला, आम्हाला वाटलं चला बरं झालं, फार काही नाही, 1 महिनाच वाढला आपला, तर जाऊयात आता. म्हणून मग साधारण एप्रिल एंडला आम्ही परत बॅगा भरायला सुरुवात केली आणि नंतर लक्षात आलं की इथला लॉकडाऊन परत वाढला आणि परत फ्लाईट कॅन्सल झाली. म्हणून मग आता परत काय करायचा हा प्रश्न आला. बरं, इथे आम्ही 2 महिन्याचाच व्हिसा एक्सटेंड केला होता, त्याच्यामुळे आता परत काय करावं असं वाटलं. पण म्हटलं आता थांबूयात, कारण आता तिकीट बुक करायची घाई नको आणि काहीच करायला नको. मुलंही म्हणायला लागली एवढ्यात जाऊच नका तुम्ही, आता इथेच थांबा, जुलै ऑगस्ट पर्यंत सगळं संपू देत मग जाऊ. पण एकंदरीत सगळं बघता असं वाटलं की हे काही संपायची लक्षणं दिसेना. मग आता काय करावं म्हणून परत वाट बघत बसलो. तर तेवढ्यात परत आम्हाला मध्ये एकदा मला अच्युतचा फोन आला तिकडे की काय करताय तुम्ही वगैरे, कसे आहात. तर म्हटलं बाबा अशी तर आम्ही अडकलेलो आहोत, कारण आता समजत नाही काय करायचं. मग त्याचा जो पार्टनर आहे घुले, तर तो म्हणला तोही तिथेच असाच तुमच्यासारखा अडकलेला आहे 6 महिन्याच्या वर. तर आणि तो फॉर्च्युनेटली तिथेच बे एरियात त्याचा मुलगा आहे तिथे राहत होता. मग म्हटलं त्याचा नंबर द्या, आम्ही कॉन्टॅक्ट करतो. मग आम्ही दोघं बोलत होतो, त्याच्यामुळे एक बरं वाटलं की चला आपल्याला निदान आपल्यासारखंच कोणतरी कंपनी आहे जोही अडकलेला आहे तो. आणि मग आमचं सारखं रोज बोलणं चालायचं, हे चालायचं. आणि नंतर असं लक्षात आलं की आता परत वंदे भारत फ्लाईट सुरू झालेले आहेत. मग परत आमचं तिकिटाचा शोधाशोध आणि सगळं सुरू झालं.
आणि मग बघितलं तर आम्हाला एक 17 जूनला परत अवेलेबल होती फ्लाईट. मग आम्ही शेवटी त्याचं बुकिंग केलं. आणि मग असंच सारखा विचार चालू होता. आम्हाला खात्री वाटतच नव्हती की ही तरी फ्लाईट जाणार की नाही. पण फॉर्च्युनेटली ते फ्लाईट झाली. आणि मग नंतर हे बघितलं तर इंडियात खूप रेस्ट्रिक्शन होती. म्हणजे तिथे आल्यावर क्वारंटाईन इथे व्हायला लागेल असं बऱ्याच जणांचं मत होतं. आणि इन द मीन टाइम मी तिथे एक फेसबुक ग्रुप तयार झाला होता की USA टू इंडिया इव्हॅक्युएशन ग्रुप असं म्हणून. मग मी त्याला जॉईन झालो. तर त्याच्यावर प्रत्येक जण काय काय वेगवेगळंच टाकत होते. कोण म्हणत होतं तुम्हाला 14 दिवस क्वारंटाईन व्हायला लागेल, अमुक करायला लागेल, तमुक करायला लागेल. बापरे, म्हटलं आता हे तर दुसरीच पंचायत झाली. मग मुलांचं परत सुरू झालं, नाही तुम्ही एवढ्यात कशाला जाताय, कुठेतरी दिल्लीत अडकून पडाल, धड इकडेही नाही तिकडेही नाही, असं व्हायला नको. पण असं झालं होतं की 7 महिने झाल्यावर, 7-8 महिने झाल्यावर शेवटी आम्हाला घराची ओढ लागली. कारण तिथे आमचा वेळ चांगला जात होता. कारण 2 नातवंड असल्यामुळे त्यांच्याबरोबर दिवसभराचा दिवस कसा संपायचा ते समजायचं नाही. त्याच्यामुळे तसं आम्हाला तिथे काही हे नव्हतं. उलट इथे जशी घरात लोक अडकली होती तसं तरी तिथे काही नव्हतं. आणि त्या मानाने आम्हाला संध्याकाळी पार्कमध्ये वगैरे फिरायला जायला येत होतं. कारण एक तर तिथे लोकही खूप कमी होती आणि सोशल डिस्टन्सिंग नॉर्म हे खूप तिथे लोक चांगलं पाळतात. त्याच्यामुळे आम्हाला तशी काही तिथे अडचण झाली नाही. मग असं करता करता शेवटी आम्हाला असं वाटलं की ही आता 17 जूनची फ्लाईट बहुतेक आपल्याला मिळणार. आणि बघितलं तर खरंच ते त्या दिवशी आम्हाला याचे मेल आला. आम्ही एम्बसीलाही रजिस्ट्रेशन केलं होतं आणि एअरलाईनचा मेल आला की तुमची फ्लाईट आहे या दिवशी ह्या वाजता 10:30 वाजता. मग आम्ही गेलो एअरपोर्टवर. एअरपोर्टवर बघितलं तर असं दृश्य सॅन फ्रान्सिस्कोच्या एअरपोर्टवर पहिल्यांदाच दिसलं की फक्त एकाच फ्लाईटची लोक अख्ख्या एअरपोर्टवर होती. बाकी तिथे कोणीच नव्हतं. कारण नॉर्मली तो खूप गजबजलेला एअरपोर्ट असतो. मग तिथे सगळं आम्ही विमानात बसलो. तिथे एअर इंडियाने बाकी सर्व्हिस काही दिली नाही. तुम्हाला एक पीपी किट देत होते ते मधल्या सीटवर बसणाऱ्यांसाठी, आणि ते शिल्ड देत होते आणि मास्क, आणि तुम्हाला फूड आणि पाणी हे सगळं तुमच्या सीटवर ठेवलेलं असायचं. कारण त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला दिल्लीपर्यंत काही सर्व्हिस दिली जाणार नाही. सगळं ते ज्यात फूड आणि पाणी ठेवले तेच तुम्हाला फक्त मिळेल. असं करून तो आमचा प्रवास चांगला झाला. एअर इंडियाची सर्व्हिस चांगली होती. मग दिल्लीला उतरल्यावर परत आमचा प्रश्न सुरू झाला की आता इथे काय होणार आहे. कारण तोपर्यंत आम्हाला खूप वेगवेगळ्या बातम्या ऐकायला येत होत्या की कोण इथे अडकलंय, दिल्लीतच अडकले, कोणाला घरी जायला मिळालं नाही, असं सगळं. मग फॉर्च्युनेटली आम्ही तिथे बघितलं तर आमचं सगळं इमिग्रेशन वगैरे सगळं लवकर झालं. कारण दिल्लीतही फारशी लोक नसल्यामुळे आमचं इमिग्रेशन वगैरे सगळं होऊन बाहेर आलो आम्ही. तिथे सुद्धा CRPFच्या लोकांनी अतिशय चांगली सोय ठेवली होती. 30-30 जणांचा ग्रुप करून ते सगळं बॅगेज क्लिअरन्स, इमिग्रेशन सगळं करून लोकांना बाहेर आणत होते. आणि तिथे नंतर प्रत्येक स्टेटची एक कमिटी होती की तुम्ही प्रत्येक स्टेटच्या माणसांनी त्या कमिटीकडे जायचं आणि तिथे ते रजिस्ट्रेशन करायचं तुमचं, आणि सांगायचे की तुम्हाला इथे आता क्वारंटाईन व्हायला गेली. त्या हॉटेलमध्ये ते आम्ही सगळं तुम्हाला बसमधून नेऊ. तर असं होतं की आम्हाला असं वाटलं की एकदा प्रयत्न करून बघू की आपल्याला ते पुण्याला सोडतायत का. आणि आम्ही काय केलं होतं की दिल्ली पुणे हे सुद्धा तिकीट आधीच काढून ठेवली होती. तर असं ऐकण्यात आलं होतं की ज्यांच्याकडे तिकीटं असतील पुढची 6 ते 12 तासाच्या आत जायची, त्यांना ते कंपल्सरी करत नव्हते, असं त्यावेळेस होतं. मग आम्ही त्या माणसाला विचारल्यावर तो म्हणला नाही, हे आमच्या सिनियर जे आहेत त्यांना विचारावं, त्यांनी सोडलं तर तुम्हाला जाता येईल, नाही तर काय तुम्ही दिल्ली सोडून जाऊ शकणार नाही. मग आम्ही तिथे गेलो आणि त्यांना एक्सप्लेन केलं सगळं की आम्ही घरात बाकी कोणी नाहीये, आमची तिकीटं आहेत, आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे. आणि आमच्या सुदैवाने तो कन्व्हिन्स झाला आणि त्यांनी आम्हाला जायला परवानगी दिली. तेव्हा आम्हाला खरं हायचं वाटलं की आता बापरे, आपण पुण्यापर्यंत तरी नक्कीच पोहोचणार. मग आम्ही तिथल्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून आमची रात्रीची फ्लाईट होती इंडिगोची, मग त्यात बसलो आणि शेवटी पुण्याला आलो. तेव्हा खरं आपल्या घरी परत आल्याचं आम्हाला वाटलं. मग पुण्याला एअरपोर्टवर सुद्धा परत मग त्यांनी स्टॅम्प मारले आमच्या हातावर की 14 दिवस क्वारंटाईनचे,
आणि मग असं करून आम्ही घरी आलो आणि 14 दिवसाचं क्वारंटाईन पिरियड संपल्यावर मग बाहेर पडलो. पण अनुभव असा त्रास कुठेही झाला नाही आम्हाला आणि चांगली होती सगळी सोय. सगळीकडे एअरपोर्टवर सगळे लोक खूप कोऑपरेटिव्ह होते आणि व्यवस्थित झालं सगळं. थँक्यू सो मच. तू अगदी पिक्चरच म्हणजे सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहील. पण होप असं परत कोणाला काही फेस करायला लागेल. युरोप नंतर अमेरिकेनंतर आता आपण जरा युरोपकडे जाऊया, कारण युरोप सध्या खूप चर्चेत आहे आणि युरोप सारखंच आपलं पण होऊ शकेल असं वाटतंय. तर जरा आपण कल्पनाकडनं ग्राउंड रियालिटीज जाणून घेऊया. कल्पना, हाय कल्पना, मला तुला असं विचारायचंय की सध्या UK गव्हर्नमेंटची काय अप्रोच आहे, काय पॉलिसी आहे संबंध हेल्थ केअर सिस्टीमसाठी? नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि थँक्यू भारती, मला तू बोलायची संधी दिली त्याबद्दल. खरं तर वी ऑल आर सिंकिंग इन अ सेम बोट. म्हणजे करोनामुळे जे काही लॉकडाऊनचे पडसाद उमटत आहेत ते सगळीकडे थोड्याफार फरकाने सारखेच आहेत आणि आपण सर्वजण या बदलत्या परिस्थितीमध्ये त्याला जुळवून घेत आहोत आणि बऱ्यापैकी त्यामध्ये आपण यशस्वी सुद्धा झालेलो आहोत. खरं तर आमच्याकडे जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं मार्चमध्ये, जेव्हा डिक्लेअर केलं त्यावेळेस गव्हर्नमेंटने असं सांगितलं की ज्यांना घरून काम करता येईल त्यांनी सगळ्यांनी वर्क फ्रॉम होम करावं. आणि सुदैवानं मी, विकास आणि माझी मुलगी कविका आणि जावई निखिल सगळ्यांचे प्रोफेशन असे होते की आहेत की आम्हाला सगळ्यांना घरून काम करणं शक्य होतं. त्यामुळे आमच्या त्या रुटीनमध्ये फारसा बदल झालेला नव्हता. त्यावेळेस माझा नातू 2-2.25 वर्षाचा होता आणि तो फुल टाइम डे केअर मध्ये जात होता. आणि जेव्हा हे लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळेस शाळा, कॉलेज, नर्सरी, डे केअर सगळंच बंद झालं. त्यामुळे त्यालाही आणण्याचा तो घरीच होता आणि सुरुवातीला त्याला म्हणजे या सगळ्या परिस्थितीशी जुळवून घेणं थोडं अवघड गेलं आम्हालाही आणि त्यालाही. कारण आम्ही चौघही 4 लॅपटॉप उघडून काम करत बसायचो किंवा सारखं फोनवर असायचो, तर ते थोडंसं अवघड गेलं. पण आम्ही चौघं असल्यामुळे अल्टरनेट प्रत्येकाचे कॉल्स आणि मीटिंग्स बघून आम्ही ते ऍडजस्ट केलं आणि तोही त्या रुटीन मध्ये मग सामावून गेला आणि सगळं काही व्यवस्थित सुरू झालं. हे झालं वर्क फ्रॉम होम. आणि नंतर वर्क फॉर होम जे होतं ते आपल्याकडे जशी काही कामाली बाई किंवा स्वयंपाकाला बाई किंवा पोळ्याला बाई अशी काही हेल्प इथे आमच्याकडे नाही आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या आधी आमचं जे काही रुटीन होतं सगळ्यांनी मिळून घरातली सुद्धा सगळी कामे करायची तीच सेम आम्ही नंतरही करत होतो किंवा अजूनही करतोय. त्यामुळे त्या फ्रंटलाही आमचं सुरळीत चालू होतं, प्रॉब्लेम आम्हाला आला नाही. त्यानंतर जेव्हा गव्हर्नमेंटनी आणि माझ्या एक असं लक्षात आलं की सगळीकडे लोकांची मानसिकता ही शेवटी सारखीच असते. कमी जास्त फरकाने सगळी लोक सारखाच विचार करतात. इथे जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळेस गव्हर्नमेंटने खूप वेगवेगळ्या गाईडलाईन्स अनाऊन्स केलेल्या होत्या आणि लोक बऱ्यापैकी डिसिप्लिन होते, व्यवस्थित पाळत होते. म्हणजे लॉकडाऊनच्या ज्या काही ते नॉर्म्स होते ते सगळे फॉलो करत होते. त्यामुळे कोरोना तसा बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये होता. गव्हर्नमेंटने त्यावेळेस आता आपल्या सगळ्यांना माहिती की नारायण मूर्तींची जावई ऋषी सुनक, चान्सलर ऑफ एक्सटेकर, ही इज अ व्हेरी डायनामिक पर्सन आणि त्यांनी खूप चांगल्या अनाउन्समेंट या पॅन्डेमिकच्या काळामध्ये जाहीर केल्या. त्यातली एक सगळ्यात महत्वाची आणि मोठी अनाउन्समेंट म्हणजे त्यांनी सगळ्यांना फायनान्शियल सपोर्ट दिला. त्याने एक फर्लो स्कीम अनाउन्स केली. या स्कीमच्या अंतर्गत सगळ्यांना 80% पगार घर बसल्या मिळत होता. जी लोक ऑफिसमध्ये जाऊन काम करू शकत नव्हते अशा सगळ्या लोकांना, म्हणजे त्याच्यामध्ये टेम्पररी काम करणारी लोक असू देत, परमनंट जॉब असणारी, सेल्फ एम्प्लॉईड असणारी, जी लोक कॉन्ट्रॅक्टर होती ती, अशा सगळ्या प्रकारच्या सगळ्या लेवलला जाऊन त्यांनी सगळ्यांना 80% पगार घर बसल्या दिला. त्यामुळे सर्वसामान्यांचं जीवन बऱ्यापैकी सुसह्य झालं होतं. आणि ह्यामध्ये सुद्धा आणि 80% ही खूप हँडसम अमाऊंट होती. त्यामध्ये आपण आपलं रोजचं रुटीन तर व्यवस्थित बेसिक गरजा ज्या होत्या त्या पूर्ण करू शकत होतो आणि प्लस आपले लाईट बिल, पाणी बिल हे जे काही असतात ते, किंवा काही अंशी मी तर म्हणते मॉर्गेजचे हप्ते सुद्धा तुम्ही फेडू शकत होता. तर ही खूप
चांगली गोष्ट त्यांनी केलेली होती. याबरोबरच त्यांनी बाकी पण काही स्कीम्स अनाऊन्स केल्या होत्या. त्याच्यामध्ये बिझनेस टॅक्स मध्ये सवलत दिली होती किंवा VAT मध्ये त्यांनी डिफर्ड पेमेंटची सिस्टीम अनाऊन्स केली होती किंवा मॉर्गेजचे हप्ते तुम्हाला आता भरता येत नसेल तर 6-8 महिन्यासाठी काही काळ दिला होता. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे खूप सुसह्य झाली आणि ही स्कीम जी आहे ती त्यांनी सुरुवातीला फक्त ऑक्टोबर एंड पर्यंत जाहीर केली होती की एप्रिलला सुरू केली ती ऑक्टोबर पर्यंत, म्हणजे जवळजवळ 7 महिने त्यांनी सगळ्यांना घरी बसून पगार दिले आणि त्यानंतर जेव्हा आता दुसरी सेकंड वेव्ह आली तर त्या सेकंड वेव्ह मध्येही त्यांनी ती स्कीम एक्सटेंड केली आणि मार्च एंड पर्यंत आता ही स्कीम चालू राहणार आहे. म्हणजे जवळजवळ तब्बल 1 वर्ष, म्हणजे एप्रिलला सुरू झालेली ही स्कीम मार्च एंड पर्यंत लोकांना 80% पगार मिळतोय आणि ही एक गोष्ट. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे NHS इथली हेल्थकेअर सिस्टीम सगळ्यांसाठी फ्री आहे. त्यामुळे लोकांना ती चिंता नव्हती की आपल्याला हॉस्पिटलायझेशन झालं तर कसं होईल किंवा आपल्याला त्यासाठी पैसे लागतील, हा इश्यू इथे नव्हता. फक्त इथला इन्फ्रास्ट्रक्चर किंवा डॉक्टर्स, नर्सेस आणि सपोर्टिंग स्टाफ जो होता तो आणि ज्या वेगाने कोरोनाचा प्रादुर्भाव होत होता ते गणित जमत नव्हतं. त्यामुळे थोडी तारांबळ सुरुवातीला उडाली कारण हॉस्पिटलमध्ये बेड्स अवेलेबल नव्हते किंवा ICU किंवा व्हेंटिलेटर्स अवेलेबल नव्हते. नंतर मात्र त्यांनी ती प्रोसेस बरीच स्पीडअप केली आणि मोठमोठ्या ग्राउंडवर किंवा एअरपोर्टवरती सगळीकडे त्यांनी टेस्ट सेंटर उभे केले. नंतर नायटिंगेल सारखे 4-4 हजार बेडचे हॉस्पिटल्स उभे केले. सगळीकडे तुम्हाला जर टेस्ट सेंटरला जाऊन टेस्ट करता येत नसेल तर त्यांनी तुम्हाला पोस्टाने घरी सुद्धा पाठवले, म्हणजे जेणेकरून लोकांनी टेस्ट करावं, पॉझिटिव्ह असेल तर क्वारंटाईन व्हावं, हे सगळे नॉर्म्स त्यांनी पाळले. नंतर ठिकठिकाणी सॅनिटायझर्स ची मशीन्स उभी केली, सगळीकडे इन्फॉर्मेशन अतिशय व्यवस्थित डिस्प्ले केली. हे आपल्याला माहितीच आहे की UK गव्हर्नमेंट किंवा ब्रिटिश लोक या बाबतीत खूप माहीर आहेत की इन्फॉर्मेशन म्हटली की ती सगळीकडे अतिशय व्यवस्थित सगळ्या थरातील लोकांना कळेल अशा पद्धतीने सगळीकडे लिहिलेली असते. नंतर सगळे ऑफिसेस, नंतर पब्लिक प्लेसेस सगळीकडे या फॅसिलिटी त्यांनी अवेलेबल करून दिल्या. त्यामुळे कोरोना बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आला होता. साधारण जुलैपर्यंत सगळी लोक हे व्यवस्थित पाळत होते आणि त्यामुळे तो जो काही रेशो होता तो बराच कमी झाला. आणि हे झाल्यानंतर काय केलं त्यांनी की थोडंसं लॉकडाऊन ईज केलं आणि त्यांना असं वाटलं की आता आपण थोडं इकॉनॉमीला बूस्ट पण द्यायला हवी, म्हणून मग त्यांनी काही नवीन स्कीम परत आणल्या. त्यामध्ये एक स्कीम अशी होती की ईट आउट टू हेल्प आउट. या स्कीमच्या अंडर तुम्ही जर बाहेर रेस्टॉरंटमध्ये किंवा पबमध्ये जेवायला गेला तर तुम्ही फक्त 50% बिलाची रक्कम पे करायची आणि उरलेले 50% गव्हर्नमेंट देत होती. बाहेर पडावं आणि इकॉनॉमीला बूस्ट मिळावं हा त्यामागचा उद्देश होता. पण या सगळ्यामध्ये काय झालं की लॉकडाऊन ईज झाल्यामुळे आणि लोक एकमेकांना भेटायला लागल्यामुळे तो कोरोना परत वाढायला लागला. कारण मग एकदा तुम्ही भेटायला लागलं की लोक ऐकत नाही, हे आपण सगळीकडेच बघतो, आपल्याकडे तसंच होतं. आणि त्यामुळे रेस्टॉरंट असेल किंवा जरी सगळे नॉर्म्स फॉलो करत होते तरी त्याला काही लोक अपवाद असतातच आणि तिथे तुमचा काही रोज कंट्रोल राहत नाही. या कारणामुळे मग तो परत कोरोना वाढायला लागला आणि समर व्हॅकेशन नंतर जेव्हा पुन्हा इथे स्कूल्स सप्टेंबरमध्ये रिओपन झाले, युनिव्हर्सिटी ओपन झाल्या, त्यामुळे पण हा कोरोना परत वाढायला लागला आणि आता आमच्याकडे सेकंड वेव्ह आलेलीच आहे आणि सध्या आम्ही लॉकडाऊन मध्येच आहोत. साधारण 2 डिसेंबर पर्यंत तरी आता आमच्याकडे लॉकडाऊन आहे. तर अशी ही परिस्थिती आहे. पण त्यातूनही आपण म्हणजे खरं म्हटलं म्हणजे गव्हर्नमेंटने इतक्या सगळ्या सुविधा उपलब्ध केल्यानंतरही असं दिसतंय की काही लोक डिप्रेशन मध्ये जात आहेत, काहींना अँझायटी आहे, काही लोक या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाही. या सगळ्याचं खरं वाईट वाटतं. हे सगळं असतानाही असं का घडावं म्हणजे. तर आता त्याच्यावरही बऱ्याच रिसर्च आणि हे चालू आहे, म्हणजे काउन्सिलिंग चालू आहे. मला असं वाटतं की या कोरोनाच्या महामारीमुळे आपण खूप काही चांगल्या गोष्टी पण शिकलो, पॉझिटिव्ह गोष्टी पण आपल्याला खूप काही दिसल्या आणि ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन आपण या बदलत्या काळाप्रमाणे स्वतःला बदलायला हवं आहे आणि तोपर्यंत मग आपण सगळ्यांनी घरीच राहूया आणि स्वतःला आणि आपल्या समाजालाही जपूया. सो स्टे होम
अरिस्टायसिस असं मला वाटतं. आणि वॅक्सिनेशनचं पण आजच अनाऊन्स झालेलं आहे. त्यामुळे डिसेंबर एंड किंवा जानेवारीमध्ये इथे वॅक्सिनेशन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्व काही सुरळीत होईल अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद. थँक्यू थँक्यू कल्पना. तू तिकडनं जॉईन झाली आहेस, तुम्ही दोघं याचंही खूप अप्रिसिएशन. आणि आपल्याला युरोपच्या अनुभवावरनं खूपच शिकण्यासारखं आहे. आणि एक दोन गोष्टी सांगायच्या आहेत. चालेल का? ओके. हो, येस येस प्लीज. याच्यात कौतुकाचा भाग नाहीये, पण प्रश्न असा आहे की जेव्हा गव्हर्नमेंट समोर मोठी समस्या उभी राहते, इकॉनॉमी वर्सेस हेल्थ, तर ती बॅलन्स करणं, इकॉनॉमी पण सुरू ठेवायला पाहिजे आणि लोकांची हेल्थ पण सांभाळायला हवी. कोरोनामध्ये गव्हर्नमेंट सुद्धा शिकण्याच्या परिस्थितीतच आहे, म्हणजे वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट करून फायनली दे केम टू अ कन्क्लुजन की बाबा सगळा देश पूर्ण बंद करून उपयोग नाही, कारण इकॉनॉमी बंद होऊन जाते, ठप्प होते आणि लोकांच्या हेल्थवर पण, मेंटल हेल्थवर पण परिणाम होतो, मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो अँड सो ऑन. देअरफॉर दे डिसाइडेड टू गो फॉर अ लोकल लॉकडाऊन्स. ही एक नवीन कल्पना इथं मांडण्यात आली आणि त्यामुळे पण बऱ्यापैकी फरक पडला, म्हणजे थोडी चालना इकॉनॉमीला पण मिळाली आणि प्लस कंट्रोल पण व्हायला सुरुवात झाली. हे करत असताना गव्हर्नमेंटने हा पण विचार केला की बा आपल्याकडे वन ऑफ द बेस्ट सायंटिफिक इन्स्टिट्यूशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल ऑक्सफर्ड असेल, इम्पेरियल असेल किंवा केम्ब्रिज असणार. सो त्यांनी दे फंडेड दोज इन्स्टिट्यूट्स. म्हणजे ऑक्सफर्डचं जे वॅक्सिन आता आजच अनाऊन्स झालं, त्यामध्ये दे हॅव स्पेंट ऑलमोस्ट मोर दॅन 100 मिलियन पाउंड इनिशियली, म्हणजे जे काय जो काय ग्रुप होता रिसर्च करणारा त्यांच्यासाठी. आणि ॲस्ट्राझेनेका जी काय फार्मास्युटिकल कंपनी आहे त्यांनाही बरोबर घेऊन, सो दे फॉर्म्युलेटेड अ प्रायव्हेट गव्हर्नमेंट अँड एज्युकेशन पार्टनरशिप विच हॅज कम आउट विथ सम काइंड ऑफ अ सक्सेस स्टोरी. सो हा जो काय म्हणजे ही मोठ बांधणे जे आहे प्रकार, सायंटिफिक इन्स्टिट्यूशन्स, प्रायव्हेट कंपनी आणि गव्हर्नमेंट, सो हे फार छान प्रकारे बघायला मिळालं. तर कपल ऑफ मोर, बट मी जास्त वेळ घेत नाही नंतर. नाही, आम्हाला नक्कीच आवडेल. आपण परत एकदा येऊया. आणि हे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल इंडियात सुद्धा आता थोडं थोडं पॉप्युलर व्हायला लागलंय. लेटेस्ट होप की युरोपची इकॉनॉमी लवकर रिकव्हर होईल आणि इफेक्ट पर्क्युलेट होईल आणि इंडियाची पण इकॉनॉमी बाळस वगैरे. थँक्यू सो मच. आता आपण करोनाचे वेगवेगळे त्याचे परिणाम पाहिले. पण करोना आणि करोना पेशंट म्हणलं की खरंच धडकी भरते. आणि सुरुवातीला तर याच्याबद्दल काहीच कळत नव्हतं. अशा वेळेला विक्रांत आणि अश्लेषा यांनी एक नाही, दोन नाही, मल्टिपल पेशंटची काळजी घेतली. तर विक्रांत, हे कसं काय तुम्ही पार पडलं हे जरा थोडक्यात सांगशील का? नमस्कार. मीटिंग ऑल ऑफ यू आफ्टर अ लॉंग टाइम. जुलै ऑगस्ट मध्ये सडनली जेव्हा कम्युनिटी स्प्रेड झाला होता, तेव्हा एक दिवशी आमच्या समोर असा दिवस आला की 6 members out of the 7 members in my in-laws family are affected and they are positive, except my mother-in-law. This call we got at late night की असं असं घडलेलं आहे. So we didn't know what to do. आणि लकीली तेव्हापर्यंत फक्त पॅनिक फॅक्टर खूप कमी झाला होता. म्हणजे कोरोना झाला की धरून लोकांना हॉस्पिटलाइज करत नव्हते. हाच तेव्हापर्यंतचा एक बेनिफिट झालेला होता. तर सकाळी सगळ्यात पहिले we shifted our mother-in-law to our home and then the rest of the process for remaining people was on. आणि तेव्हा होम क्वारंटाईन हा ऑप्शन जस्ट सुरू झाला होता कोरोना पेशंट्सला. त्यामुळे हे सगळं मॅनेजमेंट खूप सहज, सोपं आणि व्यवस्थित झालं. अपार्ट फ्रॉम दॅट पॅनिक फॅक्टर जो आहे की कोरोना झाल्यामुळे जी एक अत्यंत भीती सुरुवातीला जी होती, ती फॅक्टर बऱ्यापैकी कमी झालेला होता. त्याचाही परिणाम, त्याचाही बेनिफिट मिळाला. माझे इनलॉ जिथे राहतात तिथे कोरोना झाला की आधी जी आसपासच्या लोकांची रिॲक्शन असायची त्याच्यापेक्षा अपोजिट डोमेन मध्ये गेली होती. त्यांनी आम्हाला ज्या रिपोर्ट सांगितलं की त्या लोकांनी इतक्या गोष्टी शेजारच्यांनी आणून दिल्या, इन्क्लुडिंग ड्राय फ्रुट्स, की त्यांनी सांगितलं की आम्ही इतके ड्राय फ्रुट्स नॉर्मली सुद्धा खात नाही. सो देर वॉज लॉट ऑफ कॉपरेशन दे रिसिव्ड.
Now coming to the medical part of it, it was all a routine management. कारण जसं आपल्या डीजीनी सांगितलं की कोरोना पेशंट झाला की पहिली गोष्ट म्हणजे तिथे कोणीच जायचं नाही, म्हणजे आपण एक्झॅक्टली मदत करायची म्हणजे काय करायची या परिभाषेपासून जी एक्सटर्नल हेल्प आपण देऊ शकतो तेवढी द्यायची आणि मॉनिटर करायचं. तर त्या प्रोसेसमध्ये बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. ते तेव्हा नवीन एज्युकेशन होतं आणि तेव्हा एक सगळ्यात महत्वाची गोष्ट कळली की कोरोना आपल्याला जर झाला, म्हणजे शेवटी काय असतं की यू ऑलवेज थिंक की आज आपण कोणाला तरी मदत करतोय आणि टुमॉरो इट कॅन बी यू हू कॅन बी अ विक्टिम ऑफ दिस प्रोसेस. तर आपण सगळ्यांनी एक महत्वाची काळजी घ्यायची ही तेव्हा त्या मोमेंटला प्रकर्षाने लक्षात आलं. आता तर ते खूप कॉमन झालेलं आहे की आपल्याला चुकून जर कोरोना इन्फेक्शन झालं तर व्हायरल लोड कमीत कमी असावं. If we can take care of this, then we may end up helping ourselves, because with less viral loads, we can relatively beat the infection easily, and also we will end up developing antibodies. So there less viral load करायला काय काय प्रिकॉशन्स घ्यायच्या तर त्या सगळ्या त्याच ज्या आपण रिपीटेडली बोलून राहिलो इथे. आणि दीपकने जे सांगितलं की टेक रिपीटेड स्टीमिंग और जेल नेती, दोज ऑफ अस हू कॅन डू इट, प्लस मेंटेन adequate distance and all kind of things. So we have to be particular about less viral load, but we had 2 cases with a very high viral load. आता या केसेसला हँडल करताना काही पार्ट जो आहे तो आध्यात्मिक हिलिंगशी कनेक्टेड आहे. आज तो डोमेन किंवा आज तो संदर्भ नाहीये बोलायचा, म्हणून त्या संदर्भात मी काही फार बोलणार नाही. पण देर आर सर्टन advanced healing processes associated which can be given to some sadhaks. Now luckily in my in-laws family, आमच्या दोन्ही सुना आणि माय मदर इन लॉ ते आमच्या बरोबर अगदी 1 to 1 पासून आम्ही सगळे साधना करतो. आमच्या पार्ट ऑफ अवर मेडिटेशन ग्रुप आहेत आणि वी डू लॉट ऑफ प्रॅक्टिसेस टुगेदर. वी हॅव लर्न लॉट ऑफ थिंग्स टुगेदर. सो इट वॉज पॉसिबल फॉर अस टू इम्पार्ट व्हेरी हाय एंड हिलिंग टेक्निक्स. आणि हिलिंग टेक्निक्स मध्ये त्या दिवसांमध्ये काही जे शिकलो आणि जे काय आपल्याला जाता येत नाही, आपण काहीच करू शकत नाही, हे लिमिटेशन फील न करता जे काय व्हॉट एव्हर वी कुड एक्सपिरियन्स, दॅट वॉज ऑल अमेझिंग. याच्यामध्ये मी एकच सांगतो की आपली जी इम्युनिटी आणि डिफेन्स सिस्टीम असते त्याला डायरेक्ट ऍक्सेस करण्याच्या काही मेथड्स आहेत. जे दोज हू नो हिलिंग सायन्सेस, आपल्यामध्ये आपल्या क्लबमध्ये शेखर यार्दींना ही टेक्निक नक्कीच माहिती आहे जी वी हॅव लर्न टुगेदर. सो दोज टेक्निक्स तेव्हा जेव्हा आम्ही त्यांना स्कॅनिंग करतो किंवा त्याच्याने आपण जेव्हा माहिती घेतो तेव्हा इनिशियली काही लोकांना जेव्हा कोरोना झाला तर त्याच्यामध्ये एक एथरिक फॅक्टर असतो, एक इन्फेक्शन फॅक्टर असतो, दुसरा इमोशनल आणि थॉट प्रोसेसचा फॅक्टर असतो, जो रिझल्ट इन टू द डिस्टर्बन्स फॅक्टर. तर मी एक बघितलंय की सुरुवातीला जो लोकांच्या आम्हाला रिझल्ट मिळायचा आणि नंतर आता पण लोकांना कोरोना झाल्यानंतर मिळतो, तर हा फिअर फॅक्टर बऱ्यापैकी कमी झालेला आहे. आणि तेव्हा तो डिस्टर्बन्स म्हणजे आय एम हिअर टू अंडरस्टँड अँड I have to say that I say it out of my belief, but it is out of my knowingness that initial deaths might have occurred more because of the fear factor than because of the corona factor. And now that factor has come down, so we can see a lot of success rate. So we have to be all prepared with a very strong strength of mind to face, if at all we face, with the least viral load. And everything went very smooth there with all of them coming out, except 2 of them got dengue at the end of the corona. And again they were hospitalized, and going to hospital in those days was a little bit challenge, and it was very difficult to locate non-corona wards, and everything went very smoothly. They came out of it. मला फक्त एक नवीन नॉलेज या दिवसात मिळालं ते मला, इट इज नॉट व्हेरीफाईड. लॉट ऑफ वी कॅन टॉक अबाउट इट लेटर ऑल्सो. यू कॅन ऑल्सो व्हेरीफाय विथ युअर मेडिकल फ्रेंड्स की जेव्हा डेंग्यू जेव्हा आयडेंटिफाय झाला तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की आता याचा अर्थ कोरोना डिसअपिअर झालेला आहे. म्हणजे म्हटलं मला कळलं नाही, व्हॉट डू यू मीन? तर बॉडी एंटरटेन्स ओनली 1 इन्फेक्शन ॲट ए टाइम. नाउ दिस इज a hearsay news I have heard, but from very authentic sources. So we may work and find out little more, but it was all experience. शुअर विक्रांत, येस, आपण आपल्याकडे डॉक्टर्स आहेतच, त्यांच्याशी आपण घेऊच हा मुद्दा. तू खूप छान माहिती सांगितलीस आणि एका वेगळ्या मुद्द्याला पण तू स्पर्श केलास. थँक्यू सो मच. आतापर्यंत करोनाशी 13 वर्ण सफर झालेल्या लोकांचे आपण माहिती अनुभव ऐकले. आता करोना सागरात डुबकी मारलेले काही लोक आपले मेंबर्स आहेत. गिरिजा आणि शेखर तर त्याच्यातले आहेत, पण गिरिजानी पुशमध्ये सगळं खूप लिहिलेलं आहे, दिवाळी पुशमध्ये. त्यामुळे आता आपण तिला इथे बोलवलं नाहीये. पण अच्युत मात्र आहे. तर अच्युत, जरा तू तुझा थोडक्यात एक्सपिरियन्स सांगशील का करोनाचा? हॅलो अच्युत. हॅलो. हा, येस येस, प्लीज.
तुझा थोडक्यात करोनाबद्दलचा एक्सपिरियन्स सांगशील का? व्हिक्टीम झाल्यानंतर काय वाटलं, कसं वाटलं? खरं सांगायचं तर मला काहीच वाटलं नाही. कारण सांगतो, कारण सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एका गुरुवारी संध्याकाळी मला ताप आला. शुक्रवारी रात्री मी डॉक्टरकडे गेलो तर त्यांनी मला डेंग्यूची टेस्ट करायला सांगितली आणि डोलो 650 टॅबलेट्स दिल्या. शनिवारी डेंग्यूची टेस्ट केली, ती निगेटिव्ह आली. निगेटिव्ह आल्यानंतर त्यांनी मला करोनाची टेस्ट करायला सांगितली आणि रविवारपर्यंत माझा ताप गेला होता. माझं ऑक्सिजन लेवल चांगली होती, मला खोकला नव्हता, मला सर्दी नव्हती, मला वास येत होता, चव लागत होती. त्याच्यामुळे सोमवारी सकाळी मी सॅम्पल दिलं आणि रात्री रिपोर्ट आला पॉझिटिव्ह म्हणून. त्याच्यानंतर फक्त आयसोलेशन मध्ये जाणं भाग होतं, तेवढंच. गुड गुड. तू म्हणजे खूपच लकी ठरलास या बाबतीत आणि स्टे सेफ असून असंच आम्ही म्हणतो. पण सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं असं नाही. मृणाल आणि तिची मुलगी दोघही जणी चांगल्याच करोनाच्या व्हिक्टिम्स ठरल्या होत्या. तर मृणाल तर डॉक्टर पण आहे स्वतः, पण डॉक्टर म्हणून तिचे अनुभव आपण पुढल्या वेळेलाही ऐकणार आहोत, तिची माहिती घेणार आहोत आणि नंतर थोडे चर्चेत घेऊ आपण. पण एक डॉक्टर असूनही करोनाचं व्हिक्टिम झाल्यावर मृणालला काय वाटलं आणि तिची मुलगीही करोनाग्रस्त झाली होती, तर सगळं कसं कोपअप केलं हे जरा मृणालकडनं जाणून घेऊया. मृणाल. येस शुअर भारती, आय होप सगळ्यांना ऐकू येतंय. येस 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 ओके. ऍक्च्युली असं झालं की भारती विद्यापीठामध्ये भारती विद्यापीठ हे करोनाचं सेंटर होतं आणि भारती विद्यापीठामध्ये इतके पेशंट्स वाढले की मेडिकल फॅकल्टीच्या बरोबरीने आयुर्वेदिक डॉक्टर्स, डेंटलच्या फॅकल्टीज आणि होमिओपॅथिक डॉक्टर्स आम्हाला सगळ्यांना तिथे कंपल्सरी कोरोना ड्युटीज लागल्या. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाची पण अशीच सूचना होती की सगळ्यांना कोरोना ड्युटीज या कंपल्सरी आहेत. दरम्यानच्या काळात एक फक्त छोटीशी गोष्ट सांगते की मी लॉकडाऊन असा अनुभवलाच नाही, कारण की ज्या दिवशी लॉकडाऊन जाहीर झाला त्या दिवशी माझी आई आजारी पडली आणि ती 21 दिवस दीनानाथमध्ये ऍडमिट होती आणि त्यानंतर सुद्धा आईच्या सेवा शुश्रूषेसाठी मला आईच्याकडे जावंच लागत होतं. आणि आता तर मी रुटीन कॉलेज जॉईन केलं होतं. आता भारती विद्यापीठात मी 17 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट नॉनस्टॉप ड्युटी केली. नो संडे हॉलिडे. इट वॉज 6 hours ड्युटी. आणि ज्या वॉर्डमध्ये मी ड्युटी केली त्या वॉर्डमध्ये सुरुवातीला मी जेव्हा जॉईन झाले 17 तारखेला तेव्हा 35 पेशंट्स होते. नंतर 2-4 दिवसात ते 40 झाले, 50 झाले. लास्ट 2 days 80 होते. आणि मला असं वाटतं की मला कोरोना झाला नसता तरच नवल होतं. मला आता रेट्रोस्पेक्टिव्हली वाटतं की मला कोरोना झाला आणि एक दिवस मस्त आनंदात गेला. एकच मिनिट हा भारती एकच मिनिट. तन्वी सॉरी फॉर द इंटरप्शन. आणि डॉनिंग आणि डॉफिंग अशा 2 गोष्टी असतात कोरोना ड्युटीच्या वेळेला. म्हणजे आपण ते पीपीई किट चढवणं आणि पीपीई काढणं. तर मला आता रेट्रोस्पेक्टिव्हली वाटतं की कुठेतरी शेवटच्या 2 दिवस ते डॉफिंग मध्ये प्रॉब्लेम झाला असावा. आणि मला एक दिवस ताप आला आणि आय रिअलाइज की आय एम कफिंग. इमिजिएटली आय रिअलाइज की दुसरं तिसरं काही नाही आणि हा कोरोनाच आहे. एक दिवसानंतर आय वेंट आणि मला सगळ्यात मोठी काळजी अशी होती की माझ्या आईचं काय होणार, हु इज गोइंग टू लुक आफ्टर हर, अँड दॅट वॉज अ व्हेरी, मला काय होणार याच्यापेक्षा आईला काय होणार हा मोठा प्रश्न होता. दुसरी गोष्ट म्हणजे मी खूप जवळनं डेथ्स बघितल्या होत्या त्या काळात. आदल्या दिवशी जो माणूस बेडवर असायचा तो दुसऱ्या दिवशी त्याचं कॅडावर होऊन दुसरीकडे ठेवलं जायचं. सो आपण कोणीच ह्या ग्राउंड रियालिटीज अनुभवलेल्या नाहीयेत. सो करोना वॉज ऍट दॅट टाइम ऍट इट्स पीक अँड वॉज अ व्हेरी व्हेरी सिरियस अफेअर. फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली मला लगेच रिअलाइज झालं. मी दीनानाथमध्ये गेले आणि मला ग्राउंड ग्लास ओपेसिटीज होत्या. माय चेस्ट वॉज फिल्ड विथ न्यूमोनिया. बट स्टील आय फील की या वाईटातनं चांगलं असं होतं की मला ऍडमिट व्हायची वेळ नाही आली, कारण की तो काळ असा होता की जेव्हा ऑक्सिजन बेड्स अवेलेबलच नव्हते. दीनानाथमध्ये सुद्धा मला तिथल्या ऑफिशियल्सनी फार असं उत्तर दिलं होतं की नाहीयेत बेड्स शिल्लक, तुला बेड्स लागली तर शिल्लक नाहीयेत. दॅट वॉज माय मेन कन्सर्न की पण भारती विद्यापीठाने मला अश्योर केलं होतं
की मॅडम काळजी करू नका, तुम्हाला O2 लागला तर आपण तुमच्यासाठी व्यवस्था करूया. बट स्टील इट वॉज नॉट ऑल दॅट इझी फॉर देम ऑल्सो. आता मला कोरोना होऊन 2 दिवस झाले आणि इन द इव्हनिंग माय डॉटर कम्स सेइंग की आय एम हॅव्हिंग फीवर अँड शी ऑल्सो टर्न टू बी पॉझिटिव्ह. अर्थात ह्या ज्या टेस्ट केल्या त्या आम्ही RT-PCR केल्या, याचा अर्थ नेझल स्वॉब केले आणि साधारणतः 5व्या-6व्या दिवशी कन्फर्मेटरी टेस्ट आली की कोरोना पॉझिटिव्ह. सो डॉक्टर असून सुद्धा कोरोना झाला तर त्यात काही फारसं नवल नव्हतं. फक्त माझी जी सिच्युएशन होती ती अशी होती की मला आईबाबांच्याकडे जाता येत नव्हतं आणि त्यात 14 दिवस मी घरात क्वारंटाईन होते. आशिषने आमचं सगळं केलं. आय वॉज व्हेरी लकी की आशिष वॉज निगेटिव्ह, नंबर 1. पण एक दिवस असा आला की 10:30 वाजता आईला चेस्ट पेन झालं आणि आशिष हॅड टू रश टू दीनानाथ अँड आय कुंट गो. आणि त्यावेळेला असं झालं की फॉर्च्युनेटली इनफ आईला काही कार्डियक प्रॉब्लेम निघाला नाही आणि 1 वाजता पुन्हा ती घरी गेली. तर हे कोप अप करणं माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं. आणि अजून एक डिफिकल्ट असं होतं की डेथ्स बघितल्यामुळे आणि काय त्रास होतो हे बघितल्यामुळे मला असं वाटायचं की उद्या आपलं काही बरं वाईट झालं तर मला त्याचं काहीच वाटत नव्हतं, बिकॉज दॅट इज इनएव्हिटेबल. पण मला सारखं वाटायचं की इट शुड नॉट हॅपन इन फ्रंट ऑफ माय एलिंग मदर. बिकॉज करोनाने गेलेल्यांची संख्या मी इतकी बघितली होती की त्याला काही अर्थच नव्हता. सो आय यूज टू फील की डेथ कॅन बी व्हेरी इझी विथ करोना, यु नो, अँड दॅट डेथ इज व्हेरी टेरिबल. कारण की तुमच्या बरोबर कोणी नसतं. यू आर जस्ट टेकन लाईक यु नो ऍज अन ॲनिमल टू द हे. तरी दीनानाथ आणि भारतीमध्ये डाईंग विथ डिग्निटी हे सगळं ते सांभाळत होते, पण इट वॉज व्हेरी पथेटिक. सो आय थिंक दॅट वॉज मोर ट्रबलसम टू मी. आणि मी क्लिनिकल पिक्चर स्वतः एक्सपिरियन्स केलं की दम लागणं म्हणजे काय असतं. मला ऑक्सिजन लागला नाही, आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. पण तोंडाची चव जाणं म्हणजे काय असतं आणि सगळ्यात भारी होतं ते स्मेल न येणं. मी परवाच आपल्या मीटिंगमध्ये सांगितलं की मी टेस्टरमध्ये खूप सारा परफ्यूम मारून बघितला आणि लक्षात आलं की आईला आपल्याला वासच येत नाहीये. सो दॅट वॉज लाईक एक्सपिरियन्सिंग द बुक पिक्चर मायसेल्फ. बट आय वुड जस्ट यु नो टेल सगळ्यांना जाता जाता की आपण सगळे खूप भाग्यवान आहोत की आपल्याला हॉस्पिटलायझेशन फार लोकांना लागलं नाहीये. हॉस्पिटलायझेशन लागलं तर आपला O2 पटकन मिळाल्यामुळे आपण खूप लवकर बरे होऊन आलोय. पण पोस्ट कोविड वॉज वन ऑफ द मोस्ट हॉरिबल थिंग्स दॅट आय एक्सपिरियन्स्ड. आणि मला 5 पावलं चालता येत नव्हतं आणि मला 14व्या दिवशी ड्युटी जॉईन करावी लागली. मी अजूनही जिने चढत नाहीये. जिना चढल्यानंतर काय होतं, ब्रह्मांड आठवतं ते मी अनुभवलंय, कारण माझं डिपार्टमेंट 3ऱ्या मजल्यावरती आहे. आय एम ऑल्सो व्हेरी लकी की भारती विद्यापीठाने मला खूप सहकार्य केलं. मी ड्युटीच्या काळामध्ये पॉझिटिव्ह आल्यामुळे भारती विद्यापीठाने जी की इन्शुरन्स स्कीम केली होती त्याच्यातनं मला 50,000 मिळाले. सो आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू भारती विद्यापीठ ऍज अन इन्स्टिट्यूट. पण प्लीज ज्यांना कोरोना होऊन गेलाय त्यांनी खूप खूप काळजी घ्या. बिकॉज पोस्ट कोविड 2 महिन्यामध्ये थ्रॉम्बोसिस होऊन हार्ट अटॅकनी लोक गेलेली आहेत आणि हेही मी एक्सपिरियन्स केलंय. त्यामुळे ज्यांना ज्यांना कोरोना झालाय, तुमच्या आजूबाजूच्यांना झाला असेल, त्यांना प्लीज सांगा की आता मी कोरोना मुक्त आहे आणि आता मी सगळं करायला तयार आहे आणि आता माझ्यात अँटीबॉडीज होणार आणि आता मी कुठेही जाऊ शकतो. तर हा भ्रम आहे. प्लीज प्लीज काळजी घ्या. रिइन्फेक्शन अजून म्हणजे झालेल्यांच्या आपल्याला अवेलेबल डेटा कमी आहे. पण थ्रॉम्बोसिस, कार्डिओव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स आर वन ऑफ द मेजर वन्स. दिस इज व्हॉट आय वुड लाईक टू टेल यू. अनदर क्वेश्चन इफ यू वॉन्ट टू आस्क, यू कॅन आस्क. नाही, थँक्यू. तू सगळ्या प्रश्नांची खूप छान उत्तरं दिली आहेस आणि तू तुझ्या नेहमीच्या शैलीत सांगितलंयस, पण हे किती टफ असणार आहे हे जाणवत आहे आम्हाला. आता मला एकदम तेच आठवले की टफ टाइम्स डोंट लास्ट बट टफ पीपल लास्ट. तुला अगदी लागू पडतंय आणि थँक्यू सो मच तू ज्या तळमळीने सांगितलंयस त्याबद्दल. आता करोना व्हिक्टिम्स झाल्या, आता आपण करोना वॉरियर्स कडे वळूया. आपण वसुंधरा ही खूप डॉक्टर वसुंधरा 3 क्लिनिक सांभाळते, पण तरी सुद्धा तिने आज आपल्यासाठी वेळ काढलेला आहे. त्यामुळे तिचे पण आभार, मृणालचे पण आभार आल्याबद्दल इथे. आणि मला वसुंधराला काही प्रश्न विचारायचे की करोनाचं आता खरं सांगायचं तर बरंच पुलाखालनं पाणी वाहून गेलंय, म्हणजे ते आपल्याला कळलंय असं मला म्हणजे ते तू सांगू शकशील. तर मेडिकल फ्रॅटर्निटीचा करोनाकडे पाहण्याचा अप्रोच किंवा परसेप्शन याच्यामध्ये काही बदल झालाय का?
Hello, Vasundhara. Hi, Bharti. It's my pleasure to be able to be here. And as Corona took over, I think initially all of us in the medical fraternity also were learning on the job. कारण आज एक ड्रग इफेक्टिव है, उद्या तो ड्रग इफेक्टिव नहीं है. All these kind of things were happening. But as the days passed, we shared knowledge, we had webinars, we learned from each other's experiences, and we drew up certain protocols. So me being in the imaging modality, I could for radiology, the jithe CT scans and X-rays were flooded with the positives. But tithe we were only reporting it from our image boxes. But ultrasound madhe te nasta. There is a direct patient contact which has to be taken care of. So then we brought in certain protocols like compulsory masks for the patients. If they didn't have masks, we were providing them. We were in that entire kit, and also preventing relatives from coming in, which in India, as you know, there's one patient and there are about 5 people coming in, and overcrowding in the waiting area. So all these things we had to be very, very strict with. A lot of patients were very cooperative. A lot of patients got very agitated, and we had to handle that. But for everybody's safety, there was no option. We had to do it. Doing all that, came across a lot of positives, negatives. 4 of my colleagues in my workplace tested positive at various times. So we had to take over their duties because obviously that was the call of duty. But या सगळ्या ह्याच्यात मला कुठेच असं वाटलं नाही that we were doing anything out of the ordinary, to be very frank. Not just me, I think the entire staff, म्हणजे from doctors, managers, technicians, nursing staff, right till the Aya who would clean and sanitize every day. So it was a very, very positive thing. Everybody just went about their business as usual, and the management had given options, that whether you're not comfortable, you're scared, you don't want to come, it's perfectly okay, but nobody took that option. So which was a very nice thing. We all got through that. Only thing is, आता मला थोडीशी भीती वाटते because as the general public has become a little, relaxed, तसं थोडंसं आमच्या इथे पण जाणवतं. So you have to keep telling people that, it's not yet over and we have to still maintain the protocol. And the latest reports from the IMA, almost more than 500 doctors have lost their lives, which is a sad thing. So, but as I was telling Manoj the other day, a friend of mine, she's in the army. I'm on this army doctors group, and she's commanding the hospital in Northern Command in Udhampur. So Kavita had been telling us कि खूप corona positively the hospitals were flooded, but she said in parallel to that they had a lot of casualties from the border. So I was very angry that day that in these times the insensitivity of nations like China, it made you very angry. But I guess that was a learning experience. So yeah, we are still dealing with it and carrying on. And I think things should turn better soon. So. पण साधारण मला तुला असं विचारायचं की जेव्हा करोना आला तेव्हा सगळेच जण थोडे चाचपडत होते, पण आता करोनाला ट्रीट करायच्या दृष्टीने थोडा असा कॉन्फिडन्स आलाय वगैरे असं आला आहे, खूप आला आहे. पीपल से की अच्छा बरं नव्हतं तुम्हाला, इफ समबडी इज ऑन लीव, ओके यू नॉट वेल, कोरोना होता का, दॅट काइंड ऑफ अ थिंग. Whereas earlier it would be okay, what happened to you? So people are learning that people are recovering. So I think that knowledge की खूप recoveries होत आहेत. And you can deal with it, you have setups, you have expertise. So I think confidence level, and I have a lot of people whom I know who have even elderly age group, comorbidities aslele, they have recovered and come back. So that has given a lot of people that confidence. So I think people are quite positive now. So येस, पण तू जेव्हा म्हणजे डायरेक्ट या करोना लोकांशी तुझा संबंध येत होता, म्हणजे सोनोग्राफी करताना वगैरे, तर साधारण तुझ्या घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? कारण तुझ्या घरी सुद्धा मला वाटतं तुझ्या म्हाताऱ्या सासूबाई किंवा अजून एल्डरली लोक आहेत, तर म्हणजे त्यांना काय वाटायचं? त्यांनाही भीती वाटायची का काय? म्हणजे काय? इनिशियली दे ऑल वर व्हेरी वरीड फॉर मी, फॉर माय सेफ्टी. दाखवत नव्हते, बट दे वर ऑल द टाइम, अँड दिस मॅन सिटिंग नेक्स्ट टू मी वॉज मोस्ट वरीड. So everybody who knows Manoj, that his SMSs are famous. तर मला दिवसातनं 2-3 वेळा मास्क असे मेसेजेस यायचे. And my kids in the US, I would have to keep sending them selfies of me in that kit and all. But they were a little worried. But more than that, I was worried because I didn't want to carry the virus home. So, coming back, following everything, not meeting them for some time, unless I'm totally sure of, I've changed everything. And then because my parents are alone right now, so I'm spending half the week there and half here. So in fact, that's one of the reasons why I've not been very active on the group. And so Manoj has to deal with me not being here for 3 days,
but I suspect he's enjoying it a lot now. So he's got used to me not being around. So थँक्यू सो मच वसुंधरा. खूप छान पर्स्पेक्टिव्ह सांगितलंस. अँड प्लीज टेक केअर, कारण असे करोना वॉरियर्स आहेत हे आपल्या क्लबमध्ये आहेत. हे सुद्धा आमचं, वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू पीपल. just doing our duty, nothing more than that. नाही, दॅट्स युअर मॉडेस्टी. आपण करोनाबद्दल नेहमीच बोलत असतो आणि तेव्हा आपण करोना आणि एल्डरली लोक किंवा इन जनरल केअर वगैरे असं बोलत असतो. पण प्रेग्नंट वुमन आणि करोना हा एक खूप वेगळाच इश्यू आहे. आणि आपल्याकडे फॉर्च्युनेटली गायनॉकॉलॉजी एक्सपर्ट स्मिताताई आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी थोडं ह्याच्यावर प्रकाश टाकावा. स्मिताताई, की करोनामध्ये कशी काळजी घ्यायला पाहिजे किंवा काय परिणाम होऊ शकतात प्रेग्नंट वुमनवर, हे जर आम्हाला सांगितलं तर खूप बरं होईल. हो, खूप चांगला प्रश्न आहे भारती. आणि सुरुवातीला 1-2 गोष्टी मी क्लिअर करते, की करोनाची जशी वाईट बाजू आपण बघितली, तशी प्रेग्नन्सीच्या संदर्भात त्याची एक चांगली बाजू सुद्धा आहे. तर मला वाटते सुरुवात मी ह्या लाईट मोडवरती करते, कारण नंतर एखाद्या वेळेस तो टॉपिक सिरियस व्हायची शक्यता आहे. तर करोनामध्ये लॉकडाऊन जेव्हा झाला, तेव्हा अनेक लोकांनी घरून काम करायला सुरुवात केली. त्यांचा बाहेर जाण्याचा स्ट्रेस कमी झाला, बाहेरचं खाणं त्यांचं कमी झालं आणि घरी वेळच्या वेळी खाणं सुरू झालं. किंवा जे कपल्स घरातले होते त्यांना एकमेकांच्या बरोबर, ऐकू येते ना मी बोलतेय ते? हो, अगदी छान ऐकू येते. तर ते क्वालिटी टाइम त्यांना एकमेकांच्या बरोबर स्पेंड करता आला. आणि ज्या कपल्सना दिवस जायला त्रास होत होता किंवा ज्यांना ट्रीटमेंट सुरू होती आणि रिझल्ट मिळत नव्हते, असे बरेचसे स्त्रिया त्या पिरियडमध्ये कन्सिव्ह झाल्या, त्यांना प्रेग्नन्सी राहिली. आणि हे इतक्या सिग्निफिकंट नंबरमध्ये झालं की हळूहळू डॉक्टरांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर कुजबुजत का होईना ही अशी चर्चा सुरू झाली की ह्या इन्फर्टिलिटीच्या पेशंटच्या बद्दल आपण जरा जास्तच काही गोष्टी करतोय का, की लाईफस्टाईल ॲडजस्टमेंटनीच खूप चांगला रिझल्ट मिळतोय वगैरे. तर दॅट अपार्ट हा एक त्याच्यातला लाईट गोष्ट होती. आणि सुरुवातीला कसं झालं की अनेक डॉक्टर्सनाच त्याची कल्पना नव्हती की करोना होतो म्हणजे एक्झॅक्टली काय होतं किंवा करोना झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय फरक होतात. त्याच्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये किंवा जनरल सुद्धा काय ट्रीटमेंट द्यायची, काय पॅथॉलॉजी आहे हे कळत नव्हतं. जशा जशा मग केसेस यायला लागल्या तशा तशा एक एक गोष्टी उलगडत गेल्या आणि काय करायचं आणि काय करायचं नाही हे पण लक्षात यायला लागलं. आता त्यामध्ये सुद्धा एक कबूल करायला हवं की डेटा हा जो आहे हा थोडासा लिमिटेड आहे. म्हणजे एरवी जसं आपण हजारो लाखोमध्ये मोजतो तसं नाही आहे, तर काही शेकड्यामध्ये हे अवेलेबल आहे. आणि ॲज फार एज पॉसिबल मी जी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे की जेव्हा जी ॲक्सेप्टेड आहे तीच फक्त इथे द्यायचा प्रयत्न करते. तर त्याच्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये काही काही काळजी घ्यायला पाहिजे ह्या काही गाईडलाईन्स त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्या आपल्याला थोड्याशा केअरफुली सांभाळायलाही पाहिजेत. की प्रेग्नन्सी राहिली, प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह झाली की डॉक्टरांच्याकडे जा, मग प्रत्येक महिन्याला चेकअपला जा, मग मल्टिपल सोनोग्राफीज होतात. तर तसं प्रेग्नन्सीमध्ये आता करू नका असे गाईडलाईन्स आहेत जे ICMRनी दिलेले आहेत. ICMR म्हणजे इंडियन कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्चनी. तर त्यात ते काय म्हणतात की तुमच्या अँटीनेटल व्हिजिट्स ज्या आहेत त्या फक्त तुम्ही 4च व्हिजिट्स करा. म्हणजे एक 11 to 13 वीक्स, मग 20 वीक्स, मग 28 वीक्स आणि 36 वीक्स. ह्याच्यापेक्षा जास्त व्हिजिट्स करू नका. जनरल पॉप्युलेशनला जे आहे की सोशल डिस्टन्सिंग पाळा, क्लिनलीनेस पाळा, मास्क वापरा, या सगळ्या गोष्टी करायलाच हव्यात आणि ते जास्त मेटिक्युलसली फॉलो करायला पाहिजेत. तर हे असं का, तर प्रेग्नन्सीमध्ये ॲज इट इज प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्याच्यामुळे तुम्हाला कुठलंही इन्फेक्शन कॅच करायची शक्यता जास्त असते. हा एक भाग झाला. आणि जर प्रेग्नन्सीमध्ये करोना झाला तर त्याचे बॅड इफेक्ट्स हे तुम्हाला सामान्य माणसापेक्षा जास्त फेस करायला लागतात. ह्या गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे प्रेग्नंट स्त्री आणि तिच्याबरोबरच्या नातेवाईकांनी सुद्धा. नंतर प्रेग्नन्सीबरोबर फक्त एकाच नातेवाईकाने जावं अशा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स दिल्या गेलेल्या आहेत. आणि सोनोग्राफी सुद्धा मिनिमम जेवढ्या करता येतील तेवढ्या करा. म्हणजे फक्त 11 ते 13 आठवड्यातली एक आणि साधारणपणे 18 ते 20 आठवड्यातली एक. आता प्रश्न पडतो की एवढी सोनोग्राफी सेफ आपण म्हणतो, मग आता का बरं कमी करायच्या?
तर त्यात त्यांचं ऑब्झर्वेशन असं आहे की सोनोग्राफीचा प्रोब आणि सोनोग्राफीचं मशीन त्याच्यावर करोना व्हायरस जवळजवळ 48 तास ते 96 तास तो अशा ह्याच्यामध्ये असतो की तो इन्फेक्ट करू शकेल. त्यामुळे त्याचं सॅनिटायझेशन हे महत्त्वाचं असतं. दुसरी गोष्ट अशी आहे की एका बद्ध रूममध्ये तुम्ही असता सोनोग्राफी होतोपर्यंत, त्याच्यामुळे व्हायरस जाण्याची शक्यता वाढते. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की एकच मशीन बऱ्याचदा वापरलं जातं, एकच डॉक्टर बऱ्याचदा ते मशीन वापरतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी जसं सॅनिटायझेशन त्या वस्तूंचं आवश्यक आहे, तसंच मिनिमम नंबरच्या सोनोग्राफीज करणं पण आवश्यक आहे, हेही आपल्याला पाळायचं आहे. आणि जेव्हा व्हिजिटला जाल तेव्हा सगळ्या गोष्टी एकदम करायच्या. म्हणजे सोनोग्राफी झाली, ब्लड चेकअप झालं, सोनोग्राफीच्या बरोबर काही सिरम टेस्ट करतात, ते पण तुम्ही त्याच वेळेला करून घ्या. म्हणजे मिनिमम तुमच्या व्हिजिट्स होतील. आता डॉक्टरांच्यासाठी पण बरेच गाईडलाईन्स आहेत. तर ह्याच्यामध्ये RCMRनी इव्हन पेशंट्सना सुद्धा काही काही गोष्टी सांगितल्यात करायला, की तुम्ही स्ट्रिक्टली अपॉइंटमेंटनी जा. अपॉइंटमेंट गर्दीच्या वेळी तुम्हाला नको आहे घ्यायची. आणि इव्हन ते पुढे जाऊन असंही म्हणतात, की तुम्ही जायच्या आधी पुन्हा कन्फर्म करा डॉक्टरांशी, की मी येऊ ना, आणि तिथे गेल्यानंतर ती रूम वगैरे सॅनिटाईज केलेली आहे ना, हे पर्सनली सुद्धा तुम्ही बघा. म्हणजे सगळ्या गोष्टी डॉक्टरांच्या वरती ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वतः सुद्धा केअरफुल राहा. हा एक फार मोठा मेसेज ICMRने सगळ्यांना दिलेला आहे. इम्युनायझेशन घ्यायची का प्रेग्नन्सीमध्ये? तर इम्युनायझेशन सगळी घ्यायची प्रेग्नन्सीमध्ये. आता इन्फ्लुएन्झाची लस घ्यायची का? तर आत्ताचं रिकमेंडेशन असं आहे की इन्फ्लुएन्झाची लस आपण घ्यायची. त्याच्यामध्ये करोना होण्याचं प्रिव्हेंट होणार नाहीये, परंतु हॅलो, हॅलो, मला असं वाटतं स्मिताताईंबरोबरचा आपला कॉन्टॅक्ट थोडा कमी झालाय. इतर फ्लूचा हॅलो, ऐकू येत नाहीये का? नाही, मधलं जरा थोडं रिपीट कराल का? कारण मधलं जरा आवाज गेला होता. हा, कुठला वेळ, कुठला रिपीट करू? इन्फ्लुएन्झा पासून. हा, इन्फ्लुएन्झाचं जे इम्युनायझेशन जे आहे ते प्रेग्नन्सीमध्ये घ्यायचं आहे. कारण त्याने करोना इन्फेक्शन जरी प्रिव्हेंट नाही झाला तरी सुद्धा इतर प्रकारचे फ्लू होण्याची शक्यता खूप कमी होते आणि ती रिस्क पेशंटची कमी होते. आता हे नॉर्मल प्रेग्नन्सीचं झालं. मग नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये समजा इतर सगळं ठीक चालू असेल आणि जर करोना झाला तर मग काय रिस्क बाबा त्याच्यामध्ये असू शकते? तर त्याच्यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी ही आहे की प्रेग्नन्सीमध्ये काही काही कॉम्प्लिकेशन जी असतात ती करोनामध्ये जास्त होतात. तर ती तशी का होतात? तर आपल्याला आता लक्षात आलेलं आहे की करोना इन्फेक्शन जेव्हा होतं तेव्हा शरीरातल्या सगळ्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये बारीक 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 क्लॉट्स व्हायला तयार होतात. आणि हे प्रेग्नन्सीच्या दृष्टीने खूप वाईट आहे, कारण जर ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित नाही झालं तर मग पुढचे सगळे प्रॉब्लेम्स येतात. तर ते खूप आहेत का? तर आत्ताच्या स्टडीजप्रमाणे फार नाही आहे. पण चायनामधून जो एक स्टडी आलेला आहे त्या स्टडीप्रमाणे साधारणपणे 10 ते 14% केसेसमध्ये हे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला दिसलेले आहेत. आणि ते कुठले आहेत? तर ब्लड व्हेसल्स अफेक्ट झाल्यामुळे ब्लड प्रेशर वाढणं किंवा लघवीमध्ये अल्ब्युमिन जाणं किंवा सूज येणं अंगावरती, वजन वाढणं, ज्याला आपण टॉक्सिमिया प्रेग्नन्सी म्हणतो, त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते. आणि ह्या ब्लड व्हेसल्समध्ये गुठळ्या झाल्यामुळे बाळाकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होऊ शकतो. त्याच्यामुळे अपुऱ्या दिवसामध्ये बाळंतपण होणं किंवा बाळाला गर्भाच्या पिशवीमध्ये घुसमटल्यासारखं वाटणं किंवा जी बॅग ऑफ मेम्ब्रेन्स असते ती लवकर रप्चर होणं, ह्या सगळ्या गोष्टी जास्त व्हायची शक्यता प्रेग्नन्सी विथ करोनामध्ये असते. हा एक त्याच्यातला भाग आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आता ह्या प्रेग्नन्सी झाल्यानंतर मग कुठली गोष्ट आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे? समजा सगळं व्यवस्थित झालं, डॉक्टरांची टीम तर आता तयार आहे तुम्हाला ट्रीट करायला. मग डिलिव्हरी झाल्यानंतर एक आपल्याकडे खूप महत्त्वाचा असा प्रश्न येतो की बाळाला ब्रेस्ट फीडिंग करायचं का नाही करायचं? तर सुरुवातीला खूप अशा फनी सजेशन्स येत गेल्या की काही काही लोकांनी सांगितलं की बाळाला सुद्धा मास्क बांधा, पण तसं काही करायची जरूर आता नाहीये. ब्रेस्ट फीडिंग तुम्ही बाळाला अवश्य करू शकता, फक्त प्रत्येक खेपेला हात धुवून तुम्ही बाळाला हँडल करायला हवं. आईने तो मास्क घालायला हवा आणि बाळाचं काम झाल्या त्याला बाजूला करायला पाहिजे. आणि कोणीतरी एक रिस्पॉन्सिबल व्यक्ती तिथे बाळाची काळजी घ्यायला असायला पाहिजे.
ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणि दुसरा एक प्रश्न आपल्याला असा येतो, की आईला जर कोरोना झाला असेल तर बाळाला होईल का? तर आत्ता जे स्टडीज अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये त्यांना 1-2 केसेसमध्येच असं मिळालेलं आहे, की बाळाला पण कोरोना झालेला आहे. परंतु अगदी सायंटिफिकदृष्ट्या बोलायचं गेलं, तर जो बाळाच्या भोवतीचं पाण्याची पिशवी असते, त्याच्यामध्ये किंवा दुधामध्ये कोरोनाचे व्हायरसेस मिळालेले नाहीये. म्हणजे मी फार किचकट गोष्टी सांगत नाहीये. त्यामुळे काही-काही जणांना होपफुली असं वाटतं, की एखाद वेळेस आईचं इन्फेक्शन बाळाला होणार नाही. मगाशी मी तुम्हाला ICMRचा रेफरन्स दिला. तर त्याच ICMRची एक सब ब्रँच आहे, की ती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. तर ह्याच्यामध्ये अगदी सेल्युलर लेव्हलला जाऊन रिसर्च होतो. आणि त्यांना मग त्याच्यामध्ये काय आढळलं? तर त्यांना असं आढळलं, की अगदी 3-4 दिवसाचा जो गर्भ असतो, त्या गर्भामध्ये कोरोना व्हायरस हा जाऊ शकतो, अशी परिस्थिती तिथे असते. किंवा प्लॅसेंटा आपल्याला माहिती आहे वार, की जी बाळाला बऱ्याचशा वाईट गोष्टीपासून प्रोटेक्ट करते. तर प्लॅसेंटामध्ये सुद्धा अशी काही परिस्थिती आहे, की त्याच्यामध्ये कोरोना व्हायरस हा खूप वेगाने मल्टिप्लाय होऊ शकतो. त्याच्यामुळे हे रिझल्ट्स पाहिले, की मला असं वाटतंय, की इट्स हार्डली अ क्वेश्चन ऑफ टाईम, की आपल्याला तो एव्हिडन्स मिळेल, की आईपासून बाळाच्याकडे हे इन्फेक्शन जाऊ शकतं म्हणून. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला पर्सनली असं वाटतं, की जे प्रेग्नन्सी प्लॅन करतायत, त्या कपल्सनी कोरोना सेटल होतोपर्यंत अवश्य वाट बघावी 1.5-2 वर्ष. आत्ताच्या काळामध्ये जेव्हा इतक्या सगळ्या गोष्टी अनसर्टन आहेत, तेव्हा प्रेग्नन्सी ॲज फार ॲज पॉसिबल प्लॅन करू नये. जर झालीच प्रेग्नन्सी तर ऑफकोर्स मेडिकल फील्ड इज रेडी टू अटेंड देम. तर हे ब्रॉडली ह्या गोष्टी मला अशा वाटतात, की प्रेग्नन्सी रिलेटेड आज आपल्याला माहिती आहे. अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर मग प्लीज विचारा. नाही, तुम्ही खूपच सुंदर माहिती सांगितली आणि एवढा अवघड विषय आहे, पण तुम्ही इतका सहज उलगडून सांगितला. आणि हा प्रेग्नन्सी बद्दलचा हा भाग हा फारसा कुठे चर्चेत आला नव्हता. त्यामुळे तुम्ही आम्हाला खूपच छान माहिती दिली. तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मला असं वाटतं खूप जणांना प्रश्न असणार आहेत, पण खरं तर ते इंडिव्हिज्युअली सुद्धा तुम्हाला नंतर विचारू शकतील. सगळे आपलेच मेंबर्स आहेत, त्यामुळे थँक्यू सो मच. करोना तर डॉक्टर्स तर सगळे लढताच आहेत. आणि करोना झाल्यानंतर काही एक्स्पेशली डेंटिस्टची प्रॅक्टिसला खूप प्रॉब्लेम आले होते. पण करोना झाल्यानंतर सुद्धा जिद्दीने आपली दीपा आता परत म्हणजे करोना संपल्यानंतर तिने परत आपलं क्लिनिक सुरू केलेलं आहे. तर तिच्याकडनं आपण जरा आता जाणून घेऊया, की काय काय ती करोना आधीच कसं होतं, नंतरचं कसं होतं, काय पेशंटना काय वाटतं, तुला काय वाटतं, असं जरा थोडं आपण दीपाकडनं जाणून घेऊया. दीपा. हॅलो एव्हरीबडी. खरं म्हणजे मार्च आणि एप्रिलमध्ये परिस्थिती अशी होती, की सगळे जितके घाबरलेले आणि भांबावलेले होते तितकेच मी स्वतःही होते. कारण आणि आमचं काम असं आहे, की पहिल्यांदा पेशंटला सांगायला लागतं आता मास्क काढा, त्याशिवाय पुढे आम्ही काहीच करू शकत नाही. शिवाय एरोसोल म्हणजे आपण जे खोकला किंवा सर्दीतून जे तुषार उडतात त्याला आपण एरोसोल म्हणतो. तर आमचं जे काही ड्रिलिंग मशीन आहे त्यातून पण इतके तुषार उडतात की ते एरोसोल फॉर्मिंग प्रोसिजर काही करू नका, असे एक एक डायरेक्टिव्ह काय काय रोज एक नवीन वेबिनार आणि रोज एक नवीन ज्ञानामृत आम्हाला दिलं जात होतं. त्यामुळे खूप घाबरलेले होते. आणि मला पर्सनली विनयचं एक मेजर सर्जरी झाल्यामुळे त्याची इम्युनिटी लो आहे, घरी सासूबाई पण आहेत, त्यामुळे पर्सनली पण मला भयंकरच भीती वाटत होती. पण मग एप्रिल अखेरीला एप्रिलच्या सुरुवातीलाच मला दीनानाथमध्ये ट्रेनिंग दिलं हाऊ टू हँडल, आणि ते खूप उपयुक्त ठरलं. त्यांनी बराच कॉन्फिडन्स आला, की नाहीतर कळतच नव्हतं की हाऊ मच केअर इज इनफ, आपण किती काळजी घेतली तर ती पुरेशी आहे किंवा काय, आणि तरीही कुठनं येऊन आपल्याला धप्पा बसणार असं कळतच नव्हतं. पण त्या ट्रेनिंगचा बराच फायदा झाला. एकदा ते हे केल्यानंतर मग आपण काय काय केलं पाहिजे आणि एवढं पुरेसं आहे, नाहीतर अंदाजच येत नव्हता. त्यामुळे मग हळूहळू मी जूनपासनं बघायला सुरुवात केली पेशंट. पण तेव्हाही सुरुवातीला मग शक्यतोवर ज्यांच्यासाठी ते मशीन लागणार आहे, आमचं ड्रिलिंग मशीन, ते काम नाही करायचं, फक्त बघायचं, औषधं द्यायची, असं करत करत एक थोडा अजून कॉन्फिडन्स आल्यावर आता फुल फ्लेज काम सुरू झालंय. पण अजूनही
ती भीती तर असतेच, त्यामुळे मी दिवसातून 3दा आंघोळ करते, 4दा कपडे बदलते, पण त्याला काही पर्याय नाही. पण ते घरी 2 पेशंट्स असल्यामुळे जास्त काळजी घेते. बाकी अदरवाईज मी पर्सनली एवढं नाही. बाकी आता आणि येस, डेंटल प्रॅक्टिस खूप अफेक्ट झालीच आहे वर्ल्ड ओव्हर, कारण डेंटिस्टना पहिल्यांदा बऱ्याच काम करायचा प्रॉब्लेम आहे. बऱ्याच जणांनी अजूनही क्लिनिक्स बंद ठेवली आहेत, पण आता आपण त्यातून मार्ग काढलाच पाहिजे. त्यामुळे आय हॅव स्टार्टेड. येस दीपा, खरंच खूप ब्रेव आहेस तू. मला टॉल्स्टॉयचं आठवतं की मॅन कॅन बी डिस्ट्रॉइड बट कॅनॉट बी डिफिटेड. मी तर म्हणते वुमन कॅन नायदर बी डिस्ट्रॉइड नॉर बी डिफिटेड. सो थँक्यू सो मच, तू हे केलंस, आणि ऑल द बेस्ट. लोकांचे दात असेच तोडत राहा असं म्हणावं. कशात घालत राहा असं नाही. कशात घालत राहा. येस. तर थँक्यू सो मच. आपण आता सगळ्या फिजिकल क्लिनिकल हेल्थकडे बघितलं, पण मेंटल हेल्थ ही तेवढीच महत्वाची आहे. आणि ह्या काळामध्ये, करोनाच्या काळामध्ये डिप्रेशन आणि हे ते असं सगळं खूप वाढत गेलेलं आहे. तर थोडंसं आपण वृंदाकडनं थोडक्यात ह्याच्याबद्दलची माहिती घेऊया की तिचा काय याबद्दलचा एक्सपिरियन्स होता. तर वृंदा, आम्हाला तू याबद्दलचा तुझा या काळातला तुझा एक्सपिरियन्स सांग. काउन्सिलिंगचा काय केसेस वेगळ्या आल्या का वगैरे, आणि त्याचबरोबर आता ह्या काळामध्ये पॉझिटिव्ह कसं राहायला पाहिजे ह्याच्या पण टिप्स दे. ओव्हर टू यू वृंदा. थँक्यू भारती. ऐकू येतंय? येस येस. येस, सुरुवातीच्या काळात म्हणजे लॉकडाऊन झाल्यानंतर आणि जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये सिव्हिरिटी खूप जास्ती होती या आजाराची, किंवा डेथ रेट खूप जास्ती होता, तर त्या काळामध्ये फ्रँकली बऱ्याच क्षेत्रामधली कामं कमी झाली, पण आमच्या क्षेत्रामध्ये आमचं काम वाढलं. आणि त्याचं कारण असं होतं की अँझायटीज खूप निर्माण झाल्या. आणि माझं काम हे जास्ती एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स बरोबर खूप चाललेलं असतं. तर त्या सर्व इन्स्टिट्यूटमधली मुलं घरी गेली होती, आणि त्यातले 2 इन्स्टिट्यूट तर अशा आहेत की जिथे ती मुलं त्यांना म्हणायचं, पण ते खरं म्हणजे रिसर्च स्टुडंट आहेत. सो दे आर अडल्ट्स ॲक्च्युअली, आणि गेली कित्येक वर्ष ते फॅमिली बरोबर राहिलेले नाही आहेत. ते बाहेरच आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशन पासून बाहेर आहेत, काही जण तर ग्रॅज्युएशन पासून बाहेर आहेत. तर सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना वेगवेगळ्या पातळीवर समस्या आल्या. एक म्हणजे रिसर्च वर्क त्यांचं खोळंबा झाला, त्याच्या त्यांना अँझायटीज निर्माण झाल्या. दुसरं, फॅमिली बरोबर राहायची सवय गेली, किंवा फॅमिलीमध्ये जेव्हा तुम्ही राहता तेव्हा किती वाजता उठतोय ह्याच्यापासून एक तऱ्हेचं एक तुमचं मॉनिटरिंग केलं जातं ऑटोमॅटिकली कुठल्याही वयात तुमच्या पेरेंट्सकडून. तर त्याची सवय नसल्यामुळे त्याच्या वेगळ्या अँझायटीज, त्यामुळे फॅमिली बरोबर त्यांचे काही क्लॅशेस झाले. काही जणांना फॅमिली बरोबर राहण्यात चांगलं पण म्हणजे इफेक्ट आला, पण बऱ्याचशा स्टुडंट्सच्या बाबतीत हे जाणवलं की त्यांना खूप क्लॅशेस निर्माण झाले. दुसरा एक प्रॉब्लेम म्हणजे हाऊसवाईफ्सना खूप आला. कारण सगळी जनता घरामध्ये असल्यामुळे त्यांचे स्ट्रेसेस काही वेगळेच होते, आणि इट वॉज लाईक दे बिकेम काइंड ऑफ प्रोव्हायडर्स 24/7. म्हणजे घरी असल्यामुळे, आणि नवरा घरून काम करतोय किंवा मुलं ऑनलाईन शाळेमध्ये आहेत, तर त्या प्रत्येकाची काळजी घेणं आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ करून खायला घालणे, किंवा हे काही जणांनी खूप हौसेने केलं, पण काही जणींना त्याचा स्ट्रेस पण आला सतत माणसं घरात असण्याचा. तिसरा अफेक्टेड ग्रुप मला दिसला तो म्हणजे ज्या लेडीज स्वतः काम करतायत, तर त्या घरून काम करत होत्या. दे वर डुईंग वर्क फ्रॉम होम, आणि कितीही म्हणलं तरी आजही आपला समाज फार बदललेला नाहीये. तर त्यामुळे घरात आहे ती स्त्री, म्हणून तिला घरातल्या गोष्टी पण बघायला लागत होत्या जास्तीच्या, आणि वर्क फ्रॉम होम पण करायला लागत होतं, मुलांच्या शाळांचं अभ्यासाचंही बघायला लागत होतं. तर त्यांना एक वेगळ्या प्रकारचा स्ट्रेस आला. आणि चौथा जो स्ट्रेस होता तो म्हणजे काय म्हणजे हे इतकं अननोन एंटिटी होती. आता खूप पुष्कळ लोकांना त्याच्यावर वाचून, सतत ऐकून बऱ्यापैकी एक तऱ्हेचं स्टेबिलिटी आलेली आहे. पण सुरुवातीच्या काळामध्ये
जे काय आपण मीडियावर बघत होतो, टीव्ही न्यूजमध्ये, पेपरमध्ये, सगळीकडे किंवा लोकांकडून ऐकत होतो, त्याच्यामुळे प्रचंड स्ट्रेस आला होता, की मला झालं तर काय? आणि माझ्या घरातल्या एल्डर्सना झालं तर काय? किंवा तो जो एक तऱ्हेचा स्टिग्मा होता, दॅट स्टिग्मा ऑल्सो प्लेड अ लॉट ऑन सायकी फॉर एव्हरीवन. हे असं वेगवेगळ्या पातळीवरचे स्ट्रेसेस होते आणि पीपल वेअर अप्रोचिंग मी फॉर काउन्सिलिंग फ्रॉम व्हेरियस प्लेसेस. काही परदेशी जे लोक आहेत, ज्यांचे पेरेंट्स इथे आहेत, त्यांना वेगळ्या प्रकारचं टेन्शन होतं. कारण मी असं एक बघितलं की जे परदेशात राहतात, आपली लोक म्हणजे आपली पुढची पिढी जी परदेशात जाऊन स्थायिक झाली आहे, त्यांना आपण कितीही सांगितलं तरी त्यांना पटत नाही की इंडियामध्ये खरोखरच डेथ रेट कमी आहे किंवा खरोखरच नंबर ॲज कम्पेअर टू वेस्टर्न कंट्रीज कमी आहे. दे फील दॅट नंबर इज हिडन. त्याच्यात काही तथ्य पण असेल, पण त्यामुळे त्यांना स्ट्रेस जास्ती येतो. कारण त्यांना असं खात्री असते की ही रिअल पिक्चर त्यांच्या समोर येत नाहीये. तर हा एक वेगळा स्ट्रेस त्यांचा समोर आला. आणि तिसरं जे ऑलरेडी दोज हू हॅव फोबिया, ज्याला आम्ही हायपोकॉन्ड्रिया म्हणतो, की त्यांना ॲज इट इज वेगवेगळ्या आजारांची धास्ती असते, वेगवेगळ्या इन्फेक्शन्स होण्याची त्यांना भीती वाटत असते. तर त्यांना हे कळेनासं होतं, कोरोनाच्या काळामध्ये त्यांना हे कळेनासं झालं की हाऊ मच केअर इज इनफ केअर. आणि त्यामुळे ते एकतऱ्हेच्या अशा ट्रॅपमध्ये अडकले की हात धुतला, 2च मिनिटात वाटायचं की नाही मी कशाला तरी हात लावलाय, पुन्हा हात धुतला. हा एक तऱ्हेचा म्हणजे जो अदरवाईज सुद्धा त्यांना प्रॉब्लेम आहे, तो आणखीन खूप मल्टीफोल्ड वाढला. आणि ह्या पेशंट्सना सर्व प्रकारच्या हँडल करण्याचा माझा चॅलेंज असा होता की सगळं ऑनलाईन चालू होतं आणि फोनवर किती म्हणलं तरी समोर पर्सन बसलेला असतो, तो बोलतो, त्याची बॉडी लँग्वेज, त्याचे फेशियल एक्सप्रेशन हे तुम्हाला बरंच काही सांगत असतात. पण जेव्हा फोनवर, कारण बऱ्याचशा जणांना व्हिडिओ कॉल पॉसिबल नव्हता, काही जण तर माझ्याकडून चॅटवर काउन्सिलिंग घेत होते अँड दॅट वॉज द वर्स्ट पार्ट. आणि नाही पण म्हणता येत नव्हतं, कारण कुठे कुठे ती मंडळी होती, त्यांना तिथे काही हेल्प अवेलेबल आहे की नाही हेही कळत नव्हतं. त्यामुळे आय हॅड नो ऑप्शन बट टू डू सेशन्स इन विच एवर वे पॉसिबल. सो दॅट वॉज द मोस्ट स्ट्रेसफुल पार्ट फॉर मी, डुईंग काउन्सिलिंग ऑन चॅट or phone where I can't see the person. So that was a challenge for me. पण आता हे सगळं खूप कमी झालेलं आहे. हे ते सुरुवातीच्या जवळजवळ सप्टेंबर पर्यंत याची सगळी परिस्थिती होती, पण आता लोकांचे स्ट्रेस कमी व्हायला लागलेले आहेत. थँक्यू. खूपच आहे करुणाची, तू एक वेगळी स्ट्रेसची बाजू सांगितलीस. अगदी थोडक्यात सांगशील का की सध्या पॉझिटिव्ह कसं राहावं? फ्रँकली मला असं वाटतं की आपल्याला आता बऱ्यापैकी कळलेलं आहे की काय काळजी घेतली की किती काळजी घेणं आवश्यक आहे. आणि हा स्ट्रेस आपण काढून टाकला पाहिजे की मला कोरोना झाला तर काय. कुठेतरी एक तऱ्हेचं म्हणजे आय डोंट नो वेदर दिस साऊंड्स गुड ऑर नॉट, पण कुठेतरी एक ऍक्सेप्टन्स की हो मला होऊ शकतो, पण झाला तर मी काय काय करायचं आणि होऊ नाही शक्यतोवर यासाठी काय काय करायचं, हे 2 फक्त गोष्टी आपण ठरवून ठेवल्या आणि देन इफ वी लिव्ह अवर लाईफ ॲज नॉर्मली ॲज पॉसिबल आणि ॲज रुटीनली ॲज पॉसिबल, तर दॅट विल बी हेल्पफुल असं मला वाटतं. थँक्यू सो मच वृंदा. खूपच तू छान तुझं विचार आम्हाला सांगितलंयस आणि दॅट विल डेफिनेटली हेल्पफुल. खरं तर अजून खूप काही डॉक्टर्स आणि वृंदा आणि आपल्या सगळ्या लोकांची बोलण्यासारखं आहे, पण आपल्याला वेळेची बंधनं आहेत आणि अजून काही जणांना आपले एक्सपिरियन्सेस शेअर करायचे होते. तर रंजनाला बोलायचंय आपलं थोडेसे. तर रंजना, तू सांगशील तुझे? हॅलो रंजना? हॅलो रंजना आहे? रंजना? हॅलो रंजना? रंजना अनम्यूट कर स्वतः.
आता येतोय आवाज? येस येस. हॅलो. आता सगळ्यांनी खरंच खूप सुंदर अनुभव सांगितले. मी अगदी लायटर साईड त्याची सांगते. आता करोनामुळे सगळीकडे बंद होतं. एप्रिल, मे आणि आमच्या इथे सुद्धा सगळं म्हणजे सगळ्यांच्याकडे जसं पुण्यात होतं तसंच आमची बाजूही होती. आणि घरी 3 नाती, वर खाली माझे दोन्ही दीर राहतात. आम्ही 3 फॅमिलीज आमच्या बंगल्यामध्ये राहतो. या कोरोनाच्या ह्याच्यात एवढंच झालं, की सगळे 2 महिने एकत्र होतो सगळेजण आणि गल्लीतले लोकं त्यांना खाली जे अपार्टमेंट्स आहेत तिथे सगळ्यांना जायची यायची बंदी होती. खाली मुलांना न्यायचं नाही, खेळायचं नाही. पण ह्या लहान मुली नाती बघून तिघी जणी सगळ्या मुली, लहान मुलं आमच्या इथे जमायला लागली आणि मधल्या चौकामध्ये इतकी मस्त खेळत होती. आणि दुसरी बाकीची जी यंग मुलं होती ती बाहेर समोरच्या अंगणामध्ये क्रिकेट खेळत होती, की जी सगळ्यांना बंदी झाली याच्यामध्ये. ते एवढंच झालं की सोशल डिस्टन्सिंग तर होतच, पण तरी सुद्धा जो मुलांना त्याचा त्रास झाला की घराबाहेर पडायचं नाही, कुठेही जायचं नाही, काहीही करायचं नाही. हे मुलांच्या दृष्टीने खूप अवघड होतं. ते इथे ह्या बंगल्यामुळे ते इतकं सोयीचं झालं आणि सगळ्या गल्लीतली मुलं आलटून-पालटून येऊन इथे खेळून जायची. आम्ही एन्जॉय करायचो, कधीही कोणाला नाही म्हटलं नाही, काही नाही. पण हा एक एकदम कोरोनाचा वेगळा भाग म्हणून मी मुद्दामून सांगितलं, की कुठेतरी त्यांना वे आउट दिला मुलांना किंवा हे, तर त्यांना सुद्धा ते कंटाळवाणं जे झालेलं असतं त्यातून ती बाहेर पडू शकली. एवढाच मला त्याचा आनंद झाला आणि तो शेअर करावासा वाटला. अरे खूप ग्रेट ग्रेट. खूपच छान वाटलं. आपला झाली आता ती शेअर कर नसते. नाही झाला शेअर. नाही. हो. आता कसं करू? आपला खूपच छान कार्यक्रम चाललेला आहे. झाला? तर लाइटर मूडवर आपण थोडस बघूया. आवाज स्टॉप आणि शेअर विथ ऑडिओ अँड व्हिडिओ. ठीक आहे. तर ठीक आहे. कर. जाऊ दे चल मग. असं तर सोडून दे. दौड़ेगा भागेगा बाबा ऑल सीजन्स के लिए कुछ भी करेगा. आई एम अ मैन ऑफ ऑल सीजन्स. So sorry. आज बागों में खिल गया गुलाब. ए साथी पिला दी तूने शराब. अरे मोदी जी का फोन आ गया. हेलो मोदी जी. सारी दुनिया मुझे कोरोना के नाम से जानती है. कौन से ठेके से बोल रहे हो भाई? मैं चीनी वायरस कोरोना बोल रहा हूँ. नो चीनी नो अंग्रेजी ओनली अंगूरी. होम डिलीवरी करते हो क्या भाई? मैं वो हूँ जिसके कहर ने पूरी दुनिया को पानी पिला दिया. पानी नहीं ओनली नीट. एक काम करते तुम इधर आ जाओ. दोनों भाई साथ में पियेंगे. चखना भी लेते हैं ना. देखो
बरखुरदार, मैं वो हूँ जिसकी वजह से पूरी दुनिया बंद पड़ी है। अच्छा तो तुम वो वायरस जिसकी वजह से सारे ठेके बंद है। अभी तुम्हारा एंटी वायरस निकालता हूँ। तुम्हारी वजह से पूरा देश का इकोनॉमी चरमर आ गया। अब मुझको दारू पी पी कर पूरा इकोनॉमी सुधारना होगा। मोना डार्लिंग, ये किस बेवड़े को फोन लगा है? ये बेवड़ा किसको बोला है? दारू की बेइज्जती करता है, उसी की रोटी खाता है, बेईमान। फोन क्या बात है? सो थँक्यू सो मच. आजचा प्रोग्राम जरा लांबला, पण सगळ्यांचे एक्सपिरियन्सेस इतके छान होते आणि सगळे इतके भरभरून बोलत होते की मला मध्ये कोणाला थांबवावं असं वाटलं नाही. सो थँक्यू ऑल. थँक्यू प्रोग्राम कमिटी. थँक्यू प्रेसिडेंट for giving me this opportunity for coordinating, and thank you all the speakers and audience. Thank you. Stop sharing. Stop कर. आजचा प्रोग्राम खूप लांबला, पण आपले सगळे लोक आज बोलणार होते आणि कोणालाही नाही म्हणण्यात आज काहीच पॉईंट नाही. बऱ्याच दिवसानंतर आपला इंटरॅक्टिव्ह प्रोग्राम होता आणि जनरली आपण एक माणूस बोलतो आणि सगळेजण ऐकतो, पण आज आपण सगळेजण बोललो आणि सगळेजणांनी ऐकलं. सो दिस वॉज अ न्यू एक्सपिरियन्स फॉर ऑल ऑफ अस. Once again, I formally like to thank all the speakers today who shared their experiences, starting from PDG Deepak, and it was a pleasant surprise to have DG Rashmi peep into our meeting, followed by Guru, Vikas, Kalpana, Vikrant, Achyut, Mrunal, as well as Brunda and Deepa and Dr. Smita Tai, Vasundhara. Thank you very much for participating in this program. And Shirish, I hope people have liked it, but we exceeded the time. So thanks for the cooperation, for staying in the meeting for such a long time. Acha attendance 40 Rotarians, 32 ants. This meeting is adjourned. एक मिनिट